या आर्या बागेत कल्याणजींचा भरतो मेळा, या आर्या बागेत कल्याणजींचा भरतो मेळा, त्यांच्या सभोवती जनाचा गोठा, किशोरच्या अंगणात बागडून किशोरच्या अंगणात बागडून दिलीप फिरून येतात दिलीप चिडून येतात हातातली तलवार उपसून, मोहरान वाले आले हिरव्या रानात मोहरून, मोहरान वाले आले हिरव्या रानात मोहरून, गजेंद्रजी सांगती सिनेमाच्या कथा रंगवून, आल्या गेल्यांचा त्यांच्या लांब केसांकडे डोळा, आल्या गेल्यांचा त्यांच्या लांब केसांकडे डोळा, त्यांच्या सभोवती गुणीजनांचा मेळावा, या आल्या बाबे कल्याणजीचा भरतो मेळा, भास्कर येईल भास्कर येई तपासून बाळांपेक्षा त्यांच्या आई, रसिकांकडे येतो, भास्कर येई तपासून बाळांपेक्षा त्यांच्या आया, श्री वेगात येई चाके लावून दोन्ही पाया, श्री वेगात येई चाके लावून दोन्ही पाया, संदीप बरी घोडे हिंडून कमावतो पाया, संदीप बरी घोडे हिंडून कमावतो काया, पंकजी ती कथा भटकंतीक सांगाया, पंकजी कथा भटकंतीक सांगाया, गोष्टी सुरस रम्य ऐकाया श्रोते होती गोळा, या हो आर्या बागेत कल्याणजींचा भरतो मेळा, त्यांच्या सभोवती गुणीजनांचा मेळावा, विनायक डोकवी पेटी मधून पुस्तकांच्या, विनायक डोकवी पेटी मधून पुस्तकांच्या, बिरनाळे दौडती पाठीवरील घोड्यांच्या, बिरनाळे दौडती पाठीवरील घोड्याच्या, शंकर जाधव सांगती युक्त्या अर्थाजनाच्या, शीतल अवतरते छत्री मधून पॅराशूटच्या, अतरंगी सतरंगी इथे होती सारे गोळा, त्यांच्या सभोवती गुणीजनांचा मेळावा, छबी वेडी सुवर्णा येते कॅमेरा घेऊन, तुषाराई नटते विविध साज शृंगार घेऊन, गोरी सागर इशी वंदन दिसते शोभून, आमची सीमा वहिनी आणावी लागते शोभून, एवढ्या सगळ्या सुंदरांमध्ये बायको विसरतात, आम्ही तुमच्या नवऱ्याला बोलवतो का? आपलं अंडरस्टँडिंग ठरलेलं आहे, त्याचा बाप आमचा गळा दाबायचा, आणावी लागते शोभून, अशा सुंदर फुलांनी सजला आर्या बाग मळा, या कल्याणजीच्या आर्या बाग भरतो मेळा, ज्ञानेश्वर आले जगभरात ख्याती मिळवून, महेश भागवत येती तेलंगणाला भ्याव गाऊन, शेख गायकवाड आणि बापू येती ज्ञान भांडार घेऊन, किशोर गोरे येती अमेरिकेत झेंडा रोवून, दिग्गजांच्या मैत्रीचा इथेचा तो सोहळा, या हो आर्या बागेत गुणीजन मेळावा, दाता राणी केवळ
ना सूर रामचंद्रांचे लेखक आणि कवींचे व्यासपीठे हक्काचे इथे फवारे उडती सात मजली फवारे उडती सात मजली हास्याचे रसिक ज्ञानी लेखक कवींचा इथे असतो कल्ला या गोवाऱ्या बाहेर कल्याणचींचा भरतो मेळा त्यांच्या सभोवती गुणी जनाचा घोटावळा. नाही म्हणतो आता याच्यातली काही दिवस नावं घेऊ शकत नाही सॉरी फिनीचे कलावंत घेतले सगळे. एवढी मैत्री झाली ती काय सगळे परवाचा पहिला म्हणा ना परवा उखाण्याचं छान त्यांनी स्वतः लिहिलेलं उखाण्याचा कार्यक्रम केला परवा. शेकोटी लागते डॉक्टर नाही काय होत नाही. आमचं गुलाबराव बया लई गुल हौशी आमचं गुलाबराव बया लई गुल हौशी आणि म्हणूनच मी आहे पाचव्यांदा फोटोशी. मी गुल हौशी मला सगळ्याची आवड मी गुल हौशी मला सगळ्याची आवड पण गुलाबरावानं काढली फक्त पोरं काढण्यापुरती सवड. मी गुल हौशी मला सगळ्याची आवड पण गुलाबरावानं काढली फक्त पोरं काढण्यापुरती सवड. अहो त्यांच्यासाठी रचून भाकऱ्याची चवड त्यांच्यासाठी रचून भाकऱ्याची चवड कोळ्या माझ्या दिलाचा झाला की हो दगड. त्या देवाची मिरी ती जुनीच हाय खोड त्या देवाची मिरी ती जुनीच हाय खोड फुलपाखरा संघ बांधायची बैलाची चिंपी नव्या शिवतात नव्या फॅक्टरीच्या चोळ्या त्यांच्या बोटी असतो चौचाल पोरी सगळ्या त्यांच्या बोटी असतात गावातल्या चौचाल पोरी सगळ्या. इंच सेंटीमीटर त्यांचं माप असतं इंच सेंटीमीटर त्यांचं माप असतं त्यांच्यासाठी मला बी सगळंच मापात ठेवावं. भल्लं मोठं खटलं आमचं 4 दिवसावं इंच भल्लं मोठं खटलं आमचं 4 दिवसावं इंच. गुलाबरावाच्या वडिलांनी किती बाई घेतले चान्स गुलाबरावाच्या आई बाबांनी किती बाई घेतले चान्स. त्यांनी केली मजा आणि आम्ही बघतोय सजा त्यांनी केली मजा आणि आम्ही बघतोय सजा. कामानं मोडले कंबरलं एक दिवस बी नाही रजा. लगीन झाल्या सोपानरावाची माझ्यावर लई म्हणजे लईच वरती फिरती लगीन झाल्या सोपानरावांची माझ्यावर लई म्हणजे लईच वरती फिरती. आता म्हणते तुझ्या परिस्थिती जाधवाची यमनीच बरी होती आता म्हणायला लागले तुझ्या परिस्थिती जाधवाची यमनीच बरी होती. मी आधी विचार करते कोणता नेकांचा मुहूर्त घडला मी आधी बी विचार करते कोणता नेकांचा मुहूर्त घडला. खरं सांगते माझं बी 40च चुकलं माझं बी 40च चुकलं. त्याच्या कार्यक्रमाकडे येऊया. आपला मित्र श्रीरंग जाधव स्वर्गीय म्हणायचा मन जात नाही म्हणून नुसतंच श्रीरंग जाधव यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज आपण करतो आहोत. त्यासाठी आज मंचावरती जे मान्यवर आपण आमंत्रित केलेले आहे त्यांना सर्वप्रथम मी इथे आमंत्रित करते. सर्वप्रथम माननीय वैशालीताई पटांगे जॉईंट कमिशनर नामवंत चित्रपट दिग्दर्शक श्री गजेंद्र आधिरे माननीय श्री अनंत ताकवले साहेब पासपोर्ट विभाग IPS ऑफिसर पुण्याची शान पुण्याचा मान असा पण नव्या उत्तम वक्ते आहेत आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचप्रमाणे आपली आवडती लाडकी कन्येत्री कल्पनाताई विधा. करायच्याही आधी मी एक रंगाचीच कविता वाचणार आहे. रंगाची कविता आठवणी. आठवणी घडलेल्या गोष्टींच्या जगलेल्या क्षणांच्या विजलेल्या नात्यांच्या होऊन जातात. जगण्याचेही भास असतात आणि स्वप्नांचंही खरं खुरं जग असतं. जगण्याचेही भास असतात आणि स्वप्नाचंही खरं खुरं जग असतं. तुझ्या नसतानाचं असणं किंवा उत्कट स्वप्नाच्या जगातलं तुझ्या सोबतच जगणं. तुझ्या माझ्या मनात तुझ्या माझ्या जगात शेवटी सगळं मनावरच असतं.
शेवटी सगळं मनातच असतं. जगण्याचे भास असतात आणि स्वप्नांचं खरं खरं जग असतं. ही भावना, हे शब्द, ही कविता कवी श्रीरंग जाधव आपला बनला. साधारण उन्हापुढे 1 वर्षापूर्वी याच दिवशी अलीकडे पलीकडे अर्चना त्यांचा, आपल्या डॉक्टर अर्चनाचा सकाळी सकाळी मेसेज आला की रंगादा नो. हा धक्का पचवणं आपल्यासाठी अतिशय जिकिरीचं होतं, मुश्किलीचं होतं. पण त्याही परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या या नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी एक स्वप्न बघितलं. आपण सगळ्यांनी मिळून ते बघितलं. रंगादाच्या कवितांच्या काव्यसंग्रहाचं. आणि आज या सगळ्यांच्या खरं तर अत्यंत कष्टाने शिल्पीताई आहे, संदीप आहे, बाकी आपण ते सगळे आहातच, दिलीप सर आहेत, या सगळ्यांनी ते स्वप्न आज साकार केलेलं आहे. आपण खरं तर सगळे घरातलेच आहोत. आपली सगळ्यांना एकमेकांची ओळख आहे, चांगली सवय आहे आपल्याला एकमेकांची. त्यामुळे अशी वेगळी अशी औपचारिक ओळख करून देण्यामध्ये मी वेळ घालवणं खरं तर बरोबर नाहीच. पण आपण इथे एक छोटासा सत्कार करूया, स्वागत करूया. सर्वप्रथम आपण सत्कार करूया वैशालीताई पतंगे यांचा कल्याण सरांच्या हस्ते. वैशाली सरांच्या हस्ते किस्सा छोटासा सांगते. मला त्याच्या कुठल्या तरी ओळखीतनं म्हणाला की असा एक कार्यक्रम आहे, निवेदन करशील का? म्हणलं करीन. म्हणलं आता संदीप आहे, मोठी माणसं आहे, म्हणलं विचारावं गरीबाचं मानधन किती. म्हणाला किती घेशील? म्हणलं हा हीच ती संदीप. म्हणलं माधुरी दीक्षित किती घेते? तिच्यापेक्षा 1000 रुपये कमी घेते. म्हणलं माधुरी दीक्षितच 1000 घेते. ते असं आपलं उत्तम संयोजन आपल्याला दिसतं. यानंतर अनंत ताकवले साहेबांचा आपण सत्कार करूया. त्याच्यासाठी मी विनंती करते आपल्या गुरुनाथे साहेबांना. अनंत ताकवले साहेब IPS करी असलेली अस्सल मातीतली आपली कवयित्री मेघा जाधव यांना विनंती करते की त्यांनी यानंतर मी माहिती करायला इथे आमंत्रित करते. मिलिंद म्हणते मिळालं, हातामध्ये पडलं ते आपले लाडके प्रतिभा, त्यांच्या भाषेत तलवार उपसून असणारे तलवार हरी दिलीपचं माणसं. सोळा मुलाचे आपले सभासद, आपले मान्यवर डॉक्टर भास्कररावजी जेठमलानी. कॅप्शन रंगवलं असं काहीतरी मला येतं दिसलं की माता आनंदी तर मुलं निरोगी. मुखपृष्ठ अनवर हुसेन आपले चित्रकार, महान चित्रकार, त्यांनी केलेले. आपण आता ते इथे येऊ शकले नाही पण आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. आता यानंतर मी विनंती करते प्रास्ताविक करण्याची किरण केंद्रे यांना. 1 वर्ष आपण सर्वजण वाट पाहतो. म्हणजे मला अजून आठवतं की ज्या दिवशी रंगादादा गेला, म्हणजे खरं तर ते 8 दिवस सगळ्यांना माहिती आहे की अर्चना आपल्याला रोज अपडेट देत होती की आज कसं आहे, उद्या कसं आहे, त्यांच्या विशेष तब्येत कशी आहे. आणि एक दिवस तो नको असलेला मेसेज आपल्या पुढे येऊन धडकला. त्या क्षणाला सर्वजण हतबल झाले. कुणाला काहीही सुचत नव्हतं. पण दुसऱ्या क्षणाला सगळ्यांनी विचार केला की या मित्राला श्रद्धांजली एकाच प्रकारे देऊ शकतो आपण, आणि ती म्हणजे त्याचा कविता संग्रह प्रकाशित करू. आणि हा विचार ग्रुपवर पण झाला, वैयक्तिक झाला. यातलं एक नाव मला जे अजून 2 नावं खरं तर आवर्जून घ्यावं लागते. हा कविता संग्रह आज जो आलाय आपला, मी त्याच्या गुणवत्तेबद्दल बोलणारच नाही, कारण वाचणार प्रत्येकजण त्याच्या गुणवत्तेला सलाम करेल. इतका सुंदर कविता संग्रह झाला. त्यासाठी संदीप आणि श्रुतीताई या दोघांनी गेले वर्षभर जी हे खरं तर त्या दोघांना पण आवडणार नाही, पण हे सांगायला हवं. त्याचबरोबर तिसरी व्यक्ती आहे म्हणजे मेघा जाधव. त्यांनी फेसबुक, त्याच्या डायऱ्या, त्याचं कुठे पडलेले तुकडे, हे कारण काय होतं की कविता संग्रह काढणं खूप सोपी आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की मी 80,000 प्रतीचं मॅगझिन दर महिन्याला काढतो. म्हणजे दर महिन्याला एक बाळ आमच्याकडे जन्माला येतं. ते इतकं सोपं आहे जर एकदा तुमचा तो पठडी असेल. पण जिथे, कारण तो व्यवसायाचा भाग आहे. आणि किंवा आम्ही बालभारतीमध्ये 19 कोटी पुस्तक छापतो, आम्हाला काहीच वाटत नाही. पण श्रीरंगच्या कविता छापणं ही अत्यंत भावनिक गोष्ट होती.
त्या नुसत्या कविता नव्हत्या, तर त्या कवितेशी आर्याबागकरांच्या, त्याच्या कुटुंबाच्या त्या भावना खूप गुंफल्या होत्या. त्यामुळं श्रीरंगच्या कविता याव्यात आणि त्या तितक्याच दर्जेदारपणे याव्यात, हा त्यातला मुख्य आमचा जे वाद झाले. संदीप, मी, श्रुताई असतील, कल्याण सर असतील, आम्ही अनेक वाद घातले. अक्षरशः आमच्या एकमेकांना भांडणापर्यंत आम्ही मेल एकमेकांना असे मोठमोठे मेल केलेत आम्ही, की हे नाही, हे मला पटत नाही, हे कवरच नको, हे असं, हा रंगसंगती, कागद कुठला वापरायचा, फॉन्ट कुठला वापरायचा, इथपासून यावर खूप म्हणजे आज तुम्हाला कविता संघ दिसतो इथे, पण त्यामागे ह्या 4-5 लोकांची प्रचंड मेहनत आहे. त्यातनं हा या कविता साकार झाल्यात. आणि अजूनही सांगतो, अभिमानानं सांगतो, की मराठी जे उत्तम आजवर कविता संघ झालेत त्यापैकी हा एक असणार आहे. इतकी त्याची दर्जा म्हणजे मला अजून आठवतं की आम्ही एका स्टेजला असा आलो होतो की हा कविता संघ आपण दिल्लीतून छापून घ्यायचा, तर पुण्यामध्ये त्या दर्जाचा कोणी छापणार नाहीये. तर दिल्लीमध्ये दिलीप सरांनी सुचवले की मला मॅकमिलन कुठली तरी मोठी कंपनी आहे, त्यांना आपण त्यांच्याशी करायचं आणि मग करून घेऊया. पण नंतर सुदैवानं असं कळलं की खूप छान पुण्यामध्ये पण एका ठिकाणी होऊ शकतं का. मग दिलीप सर प्रत्यक्ष गेले, त्यांनी तिथली गुणवत्ता पाहिली, काही प्रति आधी छापून घेतल्या आधी आणि तुलना केली दिल्लीतली छपाई आणि ही छपाई. तेव्हा कळलं की हे तेवढंच सरस आहे. मग आम्ही निर्णय घेतला की तो इथंच छापायचा आणि तो इथंच. मग त्याचा कागद तुम्ही बघाल तर तो अत्यंत उत्तम कविता संग्रह आहे. नुसता ही निर्मितीची गोष्ट झाली, पण त्याही मागे त्याच्या कविता आहेत, तिची तरलता आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की चांगला कवी कसा असतो, तर चांगल्या कवितेमध्ये चांगल्या कवीकडे सर्जनशीलता असते, चांगल्या कवीकडे कल्पकता असते, चांगल्या कवीची जीवनमूल्य असतात. तो आपल्याला भोगलेली, आपण सहन केलेली किंवा विचार केलेली सगळी जीवनमूल्य त्यात मांडतो. रंगराच्या कविता काय आहे, तर ही सगळी जीवनमूल्य आहे. तुम्ही कुठलीही कविता काढून बघा, ही उगाच काहीतरी कल्पना सुचली आणि लिहिली असं होत नाही. तर त्याने आपलं त्यासाठी रक्त आटवलंय, त्याने त्याचा घाम गाळलाय, अनेक रात्री तो जागलाय, हे दिसतं. म्हणजे ते कसं असतं की कविता ही अशी गोष्ट आहे की ती कविता खूप बोलते, कविता तुमच्याशी संवाद साधते, तुमच्या मनात ती झिरपत जाते. चांगल्या कवितेचं हे लक्षण आहे. आपण काय आपला मित्र गेला आणि त्याच्या कविता असं नाही झालं. त्यापूर्वी अनेक वर्ष रंगात आपल्या कविता ऐकवतोय, कवितेतनं आनंद देतोय. आम्ही त्यांना कल्याण सरांनी त्याचं एक नाव ठेवलं होतं आनंदानं करतो, उसासे पाटील. कारण त्यांच्या कवितेमध्ये उसासे हा शब्द खरं तर इतका सुंदर शब्द आहे की उसासे उगाच फुटत नाही. ज्यावेळेस तुमच्या तरल मनातल्या, अंतर्मनातल्या सगळ्या भावना उचंबळून येतात, त्यावेळेस तुमच्या श्वासातनं उसासे येतात. ते उसासे त्यांच्या कवितेत आहेत, ते तुम्हाला पावली जाणवते. ते इतकी तरल आहेत, इतकी बरं त्याला तुम्ही असे पठडीबाज कविता म्हणू शकत नाही. जर त्याची समीक्षा करायचं की लिहिलं, टलाटल जोडलं, रलाधड जोडलं, काहीतरी यमक आणली, काहीतरी कल्पना मांडली, 2-4 प्रतिभा केलं, असं नाहीये. तर त्याच्या मनात त्या क्षणाला जे प्रतिबिंब पडलं, ते प्रतिबिंब सगळं त्याने ते शब्दात पकडलंय. प्रतिबिंब प्रत्येकाच्या मनात पडतं, प्रत्येकाला विचार येतात, प्रत्येकाच्या भावना असतात, पण ते आपण शब्दात पकडू शकत नाही. पण रंगदाचं वैशिष्ट्य असं होतं की त्याने त्या सगळ्या भावना शब्दामध्ये अगदी योग्यपणे आणि चपखलपणे पकडल्या. काही कविता तर असं वाटलं अरे हे काय लिहिलंय, पण तुम्ही त्यात आत शिरकणी बरं कशाबद्दल लिहिलं, तर कशाबद्दल लिहिलं, अनेक विषय. त्याचा म्हणून म्हणतो की एखादा जर तुम्ही ठरवून लोक एक विशिष्ट विषय घेतात, त्या विषयाच्या 5-50 कविता करतात आणि त्याचा कविता संग्रह होतो. मोठमोठ्या कवीने हे केलेलं आहे. पण रंगाचं वैशिष्ट्य हेच वेगळं आहे की त्याच्या मनात आलेले सगळ्या तरल भावना त्याला जशा सुचल्या, जशा मांडता आल्या, ते त्यांनी मांडल्या. नंतर मग त्या गोळा करण्याचं काम मेघाताईने केलं, संदीपने तेही केलं आणि अशा प्रकारे एक सुंदर कविता संग्रह आलेला आहे आर्याबाग. आणि ह्या कविता संग्रहाचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की ह्या कविता संग्रह म्हणजे सबकुछ आर्याबाग आहे. सबकुछ अक्षरशः कवी श्रीरंग जाधव आपले आर्याबागकर आहेत, ज्यांनी कविता संकलित केल्या त्या मेघाताई आपल्या आहेत, ज्यांनी यासाठी इतकी मेहनत घेतली. ते संदीप असतील, श्रुतीताई असतील, बापू करंदीकर असतील, त्यांचं आवर्जून नाव घ्यायला हवं. बापूंची खूप इच्छा होती, कारण मला अजून आठवतं की बापूच्या कविता संग्रहाचं प्रकाशन कल्पनाताई आणि श्रीरंगच्या कविताचं सादरीकरण झालं, सोनाली मराठीत पण होत्या. त्यावेळेस बापू बोलले होते की श्रीरंगचा कविता संग्रह होते, तो इतक्या तरल कविता येत. तर त्यावेळेस आम्ही त्याला हसून म्हणतो की रंगादादा तुमच्या कविता आपलाच काढायच्या, पण त्या अशा भावनेनं काढायला लागलं असं कधी वाटलं नव्हतं. हे दुःख कायम असेल सगळ्यांसाठी, कारण ते गेले सोडून, त्याला आपण काही करू शकत नाही. नियतीचा तो डाव होता. एखादा माणूस असा कसा जाऊ शकतो हा प्रश्न अजूनही कुणाला सुटलेला नाहीये. इतक्या तरल वृत्तीचा, इतक्या साध्या मनाचा आणि मित्रांची मैफिल रंगात असलं म्हणजे मैफिल अशी रंगायची. मला अजून आठवतं हीच हिरवळ आहे ती आर्याबागेची, जिथं आम्ही पूर्ण रात्र इथे सगळी मैफिल जमली, शीतल गाणी लावायची, रंगाच्या कविता होत्या, आनंद शितोळे होते, कल्याण सर होते, कोणी पेंगायचं परत उठायचं. असं आम्ही रात्री 11 ते पहाटे 5:30 पर्यंत जागे होतो. मग 5:30ला म्हणले आता सकाळ झाली काय करायचं, सायकलिंग करूया. मग आम्ही सायकलिंग खेळायला गेलो. अशा अनेक रात्री रंगादाला इथे जागवल्या. त्या आठवणींच्या या कविता आहेत.
म्हणजे रंगराचे फक्त एक आर्यवाक्य सदस्य होता आणि त्याच्या कविता इतकं हे सोपं नाहीये. यामागे खूप भावनिक गुंतागुंत आहे. त्या गुंतागुंत उलगडण्याचा थोडासा प्रयत्न किंचितचा आज या कविता संग्रहाच्या माध्यमातून होतोय. इतके तुम्ही आपल्या एकमेकांचं नातं चांगलं आहे की आपण सगळेजण आज त्या निमित्तानं जमलोय. ही खूप सुखाव गोष्ट आहे. कल्याण बाबांनी जो परिवार जमवला एवढा, तो नुसता परिवार नावाला नाही, तो खरा पुरा परिवार आहे हे या क्षणातून तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल. ही खरं तर एक उदाहरण झाली, पण याशिवाय आर्याबागकर आपण तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की आर्याबागकर माघारी काय काय करतात. अनेक गोष्टी सातत्यानं सुरू असतात. कोण म्हणजे आम्ही म्हणतो की झाकली मूठ 1.25 लाखाची, की कोण या हाताने दिलं दान त्या हाताला कळत नाही आणि त्या व्यक्ती पण पोहोचतं. असे अनेक अनाथ मुलं असतील, अनेकांचं शिक्षण असेल, अनेक मुलींना मदत असतील, अनेक फॅमिलीला मदत असेल, ते सतत सुरू असतं. तो वेगळा भाग आहे सामाजिक गोष्टीचा. पण त्याशिवाय हा एक भावनिक नात्याचा आज कार्यक्रम आहात आणि तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल मनापासून आभार मानणारच नाही, कारण हा आपलाच कार्यक्रम आहे. आपण सगळे आपण म्हणजे ते मला परत लोकशाही आपण आपल्यासाठी ठेवलेला हा आपला कार्यक्रम आहे. त्यामुळं हा कार्यक्रम इथून पुढे पुढची सूत्र मी देतोच, पण एवढंच सांगतो की रंगादा तुम्हाला आम्ही खूप मिस करतोय. तुम्ही आज असतात आणि हा कविता संग्रह जर तुम्ही पाहिला असतात तर तुमचे डोळे भरून आले असते. जसं आम्ही ज्या दिवशी पहिली परत माझ्या हातात आली, मला अजून आठवतं तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की अरे हा कविता संग्रह बघायला खरंच रंगादा हवा होता. पण ते आज नाहीत. पण आपण खरं तर त्यांना हे आपण दुःखी झालेलं पण त्यांना आवडणार नाही, इतका तो मनमोजी माणूस. आपण आनंदात करूया. मी कल्याण सरांची मागे त्याशी बोलणं आमचं हे झालं की अरे वी विल सेलिब्रेट, की त्यांना मरणाचं पण दुःख वाटू नये इतका तो आनंदायी क्षण म्हणून आपण साजरा करूया. तो आपण करतोय. सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. असतात एक सेटिंगवाले कवी असतात आणि एक नीटिंगवाले कवी असतात. सेटिंगवाले कवी म्हणजे जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगी तुम्हारी इच्छा वगैरे वगैरे वगैरे. पण रंगादा होता तो नीटिंगचा कवी होता. त्याची कविता म्हणजे अशी विणल्यासारखी वाटायची. एका धाग्यातनं दुसरा धागा सहज गुंफत जावं तसं त्याचं ते काव्य असायचं. त्याच्या कविता जेव्हा वाचायचं तेव्हा जाणवायचं की त्याच्यामध्ये एक प्रकारचा बेचैनी आहे, एक दर्द आहे, एक वहशत, एक उपजत असा सूर आहे. आणि ती कविता इथे कुठेतरी भिडायची आणि मग ती मोडल्यासारखी व्हायची दिवसभर. असा हा कविता करणारा कवी, त्याच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की आता त्यांनी काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं. अतिशय सुंदर माझ्या मते ही अक्षरांनी जोडलेली माणसं असा त्यातला अर्थ वाटतो. घरगुती कार्यक्रम आहे. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी एक किस्सा सांगते. इकडचे सर थोडंसं असं पाठीमागून क्लोज आहे सगळं. शांताबाईंचा एक किस्सा मला नेहमी थोडंसं सर मागे. जेव्हा माझा पहिल्यांदा परिचय झाला तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की बाई तुमचा वाढदिवस कधी. तर बाई म्हणाल्या, त्यांचे मऊ हात माझ्या हातामध्ये देत म्हणाल्या की बरं का साहित्यिकाचा वाढदिवस तेव्हा असतो जेव्हा त्याचं पुस्तक प्रकाशित होतं. ओके, एक सेकंड समोर सगळे. थोडासा उशीर झाला, त्याचे कारण 100 आहेत पण आता त्याच्यात जात नाही. पण आपल्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो आणि मला अतिशय आनंद आहे की श्रीरंग जाधव यांच्या रंगसूक्त या काव्य इतक्या मान्यवरांच्या उपस्थितीत होतं आहे. म्हणजे इथं गजेंद्र अहिरे सर, वैशाली पतंगे मॅडम आहेत, ताकोली साहेब आहेत आणि कल्पना दुधाळ आहेत आमची कवयित्री आणि दादा तर आहेतच आपले. आणि आपण सगळेजण म्हणजे आर्याबागेत भाषण करायची वेळ पहिल्यांदा झाली. गप्पा आम्ही भरपूर मारलेले आहेत, पण भाषण करायला पहिलाच हा प्रसंग आहे तुमच्या सगळ्यांसमोर. खरं म्हणजे आपल्या समाजात कवीची जी प्रतिमा आहे आपल्या आजच्या काळात नाही पहिल्यापासूनच. शेक्सपियरच्या नाटकात एक प्रसंग आहे ज्युलियस सीझरमध्ये. सीझरचे मारेकरी सगळे फरार होतात आणि सीझरचे मित्र त्यांना शोधत असतात. त्या मारेकऱ्यांमध्ये एकाचं नाव आहे सिना आणि त्या शहरात एक सिना नावाचा कवी पण असतो. तर ते शोधत असतात मारेकऱ्यांना. तो कवी त्यांच्या हाती लागतो. तर तो म्हणतो की मी तो नाही आहे सिना, मी कवी आहे.
तर ते मारेकरी हे काय म्हणतात, सीझरचे मित्र हा कवी आहे, त्याला आणखी हाणा म्हणतात. तर असं आपल्याकडे पहिल्यापासून कवीची एक हे राहिलेली आहे. समाज आपल्याकडे भयंकर ह्याने बघतो कवीकडे, संशयाने बघतो, दूर राहतो कवीपासून. आणि नुसत्या भावनेवर कविता उभ्या करणाऱ्या लोकांनी तो समज लोकांचा पक्का करून टाकलेला आहे. कारण कविता ही नुसत्या भावनेवर ती फार पांगळी कविता असते, भावनेवर उभी राहणारी. तिला बुद्धी लागते, तिला एक थोडीशी विश्लेषणाचे एक कुवत पण लागते माणसाला, सामाजिक वास्तवाचे स्तर सगळे समजले पाहिजेत कवीला, आणि कल्पकता पाहिजे, फार एक्स्ट्रॉर्डनरी अशा प्रकारची इमॅजिनेशन पाहिजे. पण आपल्याकडे बहुतांश जे पीक येतं मराठीमध्ये ते बरंचसं भावनेवर उभं राहतं, तेव्हा फार काय टिकत नाही. आता आपण असं बघतो की ज्ञानेश्वरांची कविता असेल, तुकाराम महाराजांची कविता असेल, 700 वर्ष 400 वर्ष टिकतात शब्द त्यांचे. कारण त्यांनी जे चॅलेंज घेतलं होतं ना ते त्यांनी पूर्ण केलं, त्याच्यामध्ये टिकले एवढी वर्ष. म्हणजे बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियांकरवी. ते अरूपाचं रूप दाखवण्याचं जी क्षमता असते कवीच्या शब्दामध्ये, तर असे कवी जेव्हा असतात तेव्हा त्यांना गांभीर्याने घेतलं जातं. पण बऱ्याचदा टलाटवून लावून कविता करणाऱ्या लोकांनी कवीची प्रतिमा फार खराब करून ठेवली आपल्या समाजामध्ये. तर त्याच्यामध्ये चांगले कवी शोधणं आणि ते प्रकाशात आणणं, त्यांना लोकांसमोर आणणं हे फार अवघड काम होऊन जातं. कारण इतका म्हणजे शब्द इतके स्वस्त करून टाकलेत लोकांनी, इतक्या मोठ्या प्रमाणावर लिहिलं जातं की त्यातनं चांगलं पाखडणं, चांगलं निवडणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि मला स्वतःला खूप आनंद होतो की श्रीरंग जाधवांचा संग्रह काढताना, की ते आता आर्यबाग परिवारातले मित्र आहेत, तर बाकी सगळे त्यांच्याबद्दल बोलणारच, पण मला स्वतःला खूप आनंद होतो की मी मित्र म्हणून हा संग्रह काढला का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मी त्यांचा संग्रह कवी म्हणूनच काढलेला आहे. मला जेव्हा किरण सर, श्रुतीताई आणि यांनी सांगितलं की हा संग्रह आपल्याला करायचा आहे, आधी त्यांचा वेगळा प्लॅन चाललेला होता, बरेच दिवस ते रेंगाळलेलं होतं, पण ते मला दाखवलं स्क्रिप्ट, मी वाचलं, आणि काही कविता खरोखर अप्रतिम आहेत, एक्स्ट्रॉर्डनरी आहे. काही कवितांवर आणखी काम होऊ शकत असतं, ते समोर असते तर आम्ही बसून नक्कीच त्या बऱ्याच कवितांवर काम केलं असतं, आणखी चांगल्या रूपात तो संग्रह मला आणता आला असता कदाचित, पण दुर्दैवाने ते आपल्याला नाहीत. पण मला नक्की अभिमान आहे प्रकाशक म्हणून की खूप चांगला संग्रह आपण देतो लोकांना. मी आधी ज्या प्रकाशन संस्थेत काम केलं त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की पुस्तक छापताना 10 वेळा विचार करा. तर पुस्तकासाठी आपण कागद वापरतो, कागद झाडापासून निर्माण होतो, त्यामुळे काहीही छापताना खूपदा विचार करून मगच छापा. त्यामुळे काही छापताना हा निकष असतो की हे शब्द काही काळ तरी, नाही ज्ञानोबा तुकोबासारखे किमान 5-25 वर्ष टिकतील एवढं त्याचं लाईफ असावं, एवढं आपण बघितलं पाहिजे. एवढं एक मी त्यातनं शिकलो, आणि मला आनंद आहे की श्रीरंग जाधवांची कविता त्या दर्जाची आणि चांगली कविता आहे. मला स्वतःलाही आनंद आहे, आणि एवढा विश्वास आपण माझ्यावर टाकला आणि मला तो काढता आला संग्रह, तर आनंद आहे या सगळ्या गोष्टीला. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना सुद्धा तो आवडेल. निर्मिती मूल्यांमध्ये कुठेही त्याच्यात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. तर आपण संग्रह बघितल्यावर आपल्या असं लक्षात येईल की जे बेस्ट असेल पुस्तकासाठी करता येण्यासारखं, जे जे शक्य आहे आपल्याला आपल्या मर्यादेमध्ये, ते सगळं त्या पुस्तकासाठी केलेलं आहे. तो आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे. आणि मला वाटतं थांबतो, कारण भरपूर बोलता येईल, पण थँक्यू. की कविता अशी सहज उत्स्फूर्तपणे आली पाहिजे, अर्थात बाकीच्या सगळ्या गुणविशेषांसकट. पण बरेचदा असं होतं की कवी असं कित्येक पावसाळे रित्ते जावे तसं त्याचं मन रित्त झालेलं असतं, कविता सुचतच नाही, इकडे तिकडे फिरत राहतो की म्हणतो मग ये सोच कर मैं उम्र की ऊंचाई चढ़ा, ये सोच कर मैं उम्र की ऊंचाई चढ़ा, शायद यहाँ शायद यहाँ शायद यहाँ है तू, जाने कहाँ पिछले कई जन्मों से तुझे ढूंढता रहा, पिछले कई दिनों से तुझे ढूंढता रहा, जाने कहाँ जाने कहाँ जाने कहाँ. असा तो कवी म्हणतो. कुठेतरी ती कविता भेटते, कुठेतरी सापडते आणि मग शब्दांमधून व्यक्त होते. आता आपण मनोगत ऐकूया. सर्वप्रथम मी अनंत दाखवते सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. ही कवी मित्राला इतक्या सुंदर पद्धतीने त्याला आपण एक वर्षानंतर 17 ऑगस्ट 2020 आणि 17 ऑगस्ट 2021 बरोबर एक वर्ष झालं त्यांना, आणि त्याला एवढी सुंदर श्रद्धांजली देण्याचा हा जो योग आहे
हा खरंच एक दिव्यता अनुभवण्याचा योग मला जाणवतोय की इतक्या सुंदर प्रकारे आपण विचार केला की आपल्या मित्राला आपण त्याच्या पुस्तक रूपाने त्याला आठवण काढूया. खऱ्या अर्थाने कवी म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचं मोल देतो तेव्हा कविता येते. कविता अशी सहज नाही येत आणि आयुष्याचे मोल मागते कुठलीही कविता असो, ती ज्ञानेश्वरांची असो का तुकारामांची असो, प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं मोल त्याला दिलं आहे. आणि श्रीरंगच्या कविता वाचतानाही ते जाणवतं. त्याच्यामध्ये त्यांची अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व शोधणे, स्वतःच्या प्रत्येक अनुभवाशी प्रामाणिक असणे, ह्या गोष्टीचा आपल्याला वारंवार जाणवायला लागतो. आणि कोल्हापुरामध्ये पुरलेली नाळ आणि पुण्यामध्ये जी उधळलेली ती राग सुद्धा पुन्हा पुन्हा डोळ्यात अश्रू आणते. ती डोळ्यात जाणवत राहते की एवढ्या कमी वयात आणि तेही अशा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जाणं हे फार दुःखदायी आहे. कारण आपण सर्वांनीच ते अनुभवलं आहे. पुण्यामधलं दहशतीचं वातावरण अगदी म्हणजे म्युकर मायकोसिसचा जो सेकंड वेव्हचा पिरियड आला त्यांनी भल्याभल्यांना हादरवून टाकलं. असा कुणीच जवळचा नसेल की आपल्या जवळच्या मित्रांमध्ये आपल्याला कोणाला काही झालेलं नाही असं नाही. प्रत्येकाचं काहीतरी गोष्ट कानावर येणार आणि व्यथित होणार. परंतु मी एवढंच म्हणेल की श्रीरंग जगला हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती दिवस जगलात हे महत्त्वाचं नाही, कसे जगलात, काय जगलात. तुम्ही खरंच तुमच्या जाणीवांना तुमच्या त्या अनुभवांशी प्रामाणिक होतात का तर ते नक्की 100% म्हणता येईल. आणि जगणं असावं ते असं की ज्याच्यामध्ये एक निखळपणा आहे, ज्याच्यामध्ये एक स्वच्छ अंतःकरण आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि ही गोष्ट इथून घेण्यासारखी आहे याच्यामध्ये की हा रंगच वेगळा आहे, हा श्रीरंगाचा रंग आहे आणि तो अंतरंगात जरूर साठवावा. आणि गुंतुनी गुंजात माझ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगाचा सारा रंग माझा, हे लक्षात ठेवा. थँक्यू. तो कायम जुबासे शाळे तसं थोडंसं श्रीरंगच्या बाबतीत पण होतं असं. यानंतर मी विनंती करते आपल्या वैशाली पतंगे मॅडम यांना. त्यांना मी 2 विनंती करणार आहे. पहिली विनंती ही की बापूंनी आपल्याला आज सकाळी एक मनोगत पाठवले. बापू इथे कार्यक्रमाला आलेले नाही आहेत, आपल्याला त्यांची आठवण येते आहेच आहे, पण त्यांचं मनोगत इथे आहे. तर मग ते तुम्ही तुमच्या आवाजामध्ये छानपैकी वाचून दाखवा आम्हाला आणि त्यानंतर लगेचच सलग आपण आपलं मनोगतही व्यक्त करा. इतका हृदय आणि इतका मनोहारी असा प्रकाशन सोहळा अलीकडच्या काळात क्वचितच एखाद्या कवीच्या कविता संग्रहाच्या वाट्याला येत असेल. खरं तर त्यामुळे मला असं वाटतं रंगादा या पारावर बसलेला आहे आणि हा प्रकाशन सोहळा बघतोय, कारण तो मोह त्यालाही आवडणार नाही, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे असं मला मगापासून वाटतंय. जितक्या भावनेने उथंबलेला हा कार्यक्रम आहे तर त्यासाठी त्याला इथे उतरून यावं लागलं असेल आणि तो ऐकतोय असं समजूनच आपण या कार्यक्रमाकडे बघूया. सर्वप्रथम मी बापूंनी जे मनोगत आज व्यक्त केलंय फेसबुकवरती ते वाचून दाखवणार आहे. आर्याबागेतले कवी हा आमचा एक अभिमानाचा विषय. हनुमान सांगुडे, कल्पना दुधाळ, अनिल साबळे हे त्यातले बिनीचे शिलेदार म्हणावे लागतील, कारण त्यांची पुस्तकं नुसती प्रसिद्ध झालेली नाही आहेत तर नावाजली गेलेली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. तसेच अनेक अद्याप अप्रकाशित पण अतिशय प्रतिभावंत कवी आर्याबागेत आहेत. त्यांच्या नवनव्या रचना आणि त्यावर झडणाऱ्या चर्चा व्हॉट्सअपवर वाचायला मिळाल्या की दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आर्याबागेतल्या कविता या नावानंच या अप्रकाशित कवींच्या वेचक कवितांचा एक संग्रह प्रकाशित करावा असं मधून मधून बोललं जायचं आणि त्याला सार्वत्रिक अनुमोदनही मिळायचं. पण प्रत्यक्षात त्या प्रकल्पाचा नारळ कधी वाढवला गेला नाही हे मात्र खरं. माझ्या कदाचित या काव्यसंग्रहाचं प्रकाशन संयुक्तपणे हनुमान सांगुडे, कल्पना दुधाळ, श्रीरंग जाधव, अर्चना नामजोशी आणि सोनाली मराठे या आर्याबागकर कवी मंडळींनी केलं. तो कार्यक्रम म्हणजेच एक छोटेखानी पण बहारदार कवी संमेलनच झालं. त्या प्रसंगीही तो विषय पुन्हा चर्चेला गेला. फोनवर बोलताना 1-2दा मी श्रीरंगला त्याबद्दल छेडलं, तेव्हा तयारीला लागतो असं आश्वासन त्यानं दिलं. पण पुढे लवकरच कोरोनाचं तांडव सुरू झालं आणि तो विषय तिथेच राहून गेला. कैक श्रीरंग जाधव उर्फ रंगादादा हा आर्याबागेतला एक अत्यंत गुणी कवी आणि उमदा माणूस. त्याच्या नावाच्या आधी कै असं लिहिताना फार यातना होत आहेत.
करोनाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडली आणि आर्याबाग एका चांगल्या कवीला गमावून बसली. श्रीरंग पेशानं सिव्हिल इंजिनियर, पण त्याला विलक्षण काव्य प्रतिभा लाभली होती. त्याचा जन्म ज्या कोणत्या नक्षत्रावर झाला होता त्या नक्षत्रानं मेहर नजर करून त्याच्यावर भरभरून देणग्यांची खैरात केली असली पाहिजे. आपल्या प्रतिभेची अलौकिकता बहुधा त्याला स्वतःलाही समजली नसावी, अन्यथा तो एक अप्रकाशित कवी का राहावा. मैत्रीला श्रीरंग तसा खूप तगडा, पण स्वतःविषयी काही बोलायला त्याला आवडायचं नाही. त्याच्या कवितांचा संग्रह प्रकाशित व्हायला त्याच्या स्मृती दिनाचा मुहूर्त सापडावा हा एक दुर्दैव विलास म्हणायला पाहिजे. या संग्रहातल्या कविता वाचताना त्याच्या अकाली मृत्यूची चुटपुट वाचकांना आणखी प्रकर्षाने जाणवत राहील याची खात्री वाटते. आपल्या कवितेबद्दल श्रीरंग एके ठिकाणी म्हणतो, मी कवी नाहीच, माझ्याकडे तंत्र मंत्र कलाकुसर वगैरे काही नाही, पण उत्स्फूर्तता आहे, ती मात्र बावनकशी. त्याच्या या बावनकशी प्रतिभेचा सुवर्ण स्पर्श अनेक विषयांना झाला, पण प्रेमकाव्य हे त्याचं एक महत्वाचं बलस्थान. श्रीरंगच्या अनेक कवितातून शारीर प्रेमाचा उत्फुल्ल जागर होताना दिसत असे. त्यामुळे त्याच्या रचना वाचताना मला कित्येकदा पुशी रेग्यांची आठवण होत असे. मी तसं बोलून दाखवले की तो संकोचून म्हणायचा, काय राव गरिबाची थट्टा करता, पुशी रेगे कुठं, मी कुठं. पण माझं बोलणं वरपांगी नसे. त्याचं लिहिणं जितकं उत्कट तितकंच तरल, जितकं सहज तितकंच संयत असे. हा विषय हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण थोडासा जरी तोल ढळला तरी ती कविता अतिसामान्य किंवा बटबटीत होऊ शकते. श्रीरंग हाडाचा इंजिनियर असल्यामुळे की काय, पण त्याचा ओळंबा कधीच इकडचा तिकडे सरकला नाही. त्याचं शब्दांकन नेहमीच अभिजात आणि अभिरुचीपूर्ण राहिलं. अत्यंत कल्पक आणि चपखल प्रतिमा त्याच्या कवितेत अगदी सहजगत्या प्रकटतात. इतक्या सहज की कधी कधी मला वाटतं खुद्द त्यालाही त्या चकित करून जात असाव्या. श्रीरंगाचं निसर्गाशी नातं अतिशय घट्ट. त्याचे बहुतेक सगळे भावकल्लोळ आणि भावविस्फोट दिवसाचे प्रहर, ऋतुविशेष, झाडे, वेली, फुलं, माती, पाणी यासारख्या असंख्य मनोहारी निसर्ग प्रतिमांचा आधार घेऊनच उमटतात. किंबहुना असंही म्हणता येईल की स्वतःला निसर्गाशी कुठेतरी जोडून घेतल्याखेरीज त्याला व्यक्त होणं अवघड होत असावं. शिवाय त्याची अभिव्यक्ती हटके असल्याने त्याच्या कवितेतल्या निसर्ग प्रतिमाही चाकोरी बाहेरच्या आहेत. सांजवार, तुळशीपुरची दिवे लागण, हळद कुंकू, पिंडदान, दीपदान यासारख्या पारंपरिक संकल्पनाही त्याच्या कवितेत समर्पकपणे आणि अनपेक्षितरित्या काहीतरी आगळाच संदर्भ घेऊन जाये करत राहतात. श्रीरंगाच्या कविता केवळ प्रेमविषयक नाहीत, त्याने चिंतनपर कविताही खूप लिहिल्या आहेत. आस्तिकता, नास्तिकता, अज्ञेयवाद, अस्तित्ववाद, नियतीवाद, मानवतावाद ज्याला तो मानुषता म्हणतो अशा अनेक थांब्यांवर तो घुटमळतो आणि त्याच्या खास शैलीत भाष्य करून जातो. काही कवितांमध्ये नर्म विनोदाचा शिडकावाई आहे. विशेषतः समाज माध्यमांवर चालणाऱ्या धुडगुसावर तो तिरकस ताशेरे ओढतो. 2-3-4 ओळींच्या त्याच्या अनेक कविता अर्थगर्भ आहेत. एखादा एकटा पोएटिक थॉट तो अगदी संक्षेपाने पण समर्थपणे व्यक्त करतो. त्याच्या काव्य प्रतिभेचं हे अंगही वाचकांना विलोभनीय वाटेल. रंगसूक्तच्या आर्याबागेतल्या प्रकाशन समारंभाला हजर राहता येऊ नये हे माझं दुर्दैव. त्या सोहळ्याला माझ्या भावपूर्ण शुभेच्छा. मित्रांनो, आजकाल समाज माध्यमांवर असतील किंवा आपल्या वर्तमानामध्ये लिहिली जाणारी जी कविता आहे ती खूप सारी अशी तर्ककठोर, तर्ककर्कश, सतत सामाजिक भानाचं जे कवींवर सुद्धा अलीकडे ओझं आलेलं आहे. काहीतरी सामाजिक वास्तवाबद्दल बोललंच पाहिजे. आता दिलीप सर जसं म्हणाले तशी गद्यप्राय कवितेचं पेव फुटलेलं आहे. कारण कविता हे माध्यमच असं आहे, हा रूपबंध असा आहे कविता की 4 ओळी खरडल्या की बऱ्याच लोकांना आजकाल मुक्त छंदातली सोय असली की असं वाटतं की आपण कवी झालो. त्यामुळे कवी थोडे कवडे फार, म्हणजे असं विंदांनी म्हटलं होतं तसे कवडे आजूबाजूला खूप झालेत. पण आंतरिक लय असणारी, आंतरिक संगीत असणारी अशी अगदी, म्हणजे मला ज्यावेळी श्रीरंगला मी प्रत्यक्ष भेटले नाही पण त्याच्या कविता ज्यावेळी ऐकल्या वाचल्या त्यावेळी मला जाणवलं की भा. तांबे, बाबा बोरकर, शांता शेळके, पुशी रेगे ही जी मराठीमधली रोमॅन्टिक कवितेची परंपरा आहे, ज्याला न्यू क्लासिकल रोमॅन्टिक कविता म्हणतो आपण, त्या कवितेची परंपरा अक्षरशः जिवंत ठेवू शकणारा हा कवी आहे. कारण अन्यथा कवितेमध्ये शिव्या असणं, कविता शिवराळ असणं, उर्मट असणं याला खरीखुरी क्रांतिकारी कविता म्हणण्याचा अलीकडे प्रघात आहे. पण त्याच्यापेक्षा
वेगळी भूमिका घेऊन कविता लिहिणं अलीकडे अवघड झालंय. कारण कविता ही आपल्याला अस्वस्थ करण्यासाठीच असते. कवितेने लोकांना असं काहीतरी प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांनी वेगात उठून काहीतरी केलं पाहिजे असा लोकांचा समज झालेला आहे अलीकडे. आणि तो बराचसा कवी संमेलनांनी पण दृढ केलेला आहे. जी कवी संमेलनं जाहीर होतात त्याच्यामध्ये लोकांच्या अंगात संचार होईल अशा पद्धतीने कविता सादर केली जाते आणि तशी संचारी शब्द कवी वापरत असतात जास्त. पण त्या पलीकडे जाऊन भावविभोर, तरल आणि सूक्ष्म भावनांचे पदर दाखवणारी कविता लिहिण्याची अलीकडच्या कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा लाज वाटायला लागलेली. म्हणजे पूर्वी आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी प्रत्येकाच्या डायरीमध्ये अशा भावविभोर वगैरे कवितांच्या ओळी लिहिलेल्या असायच्या. पण अलीकडे भावनिकतेची माणसाला लाज वाटते. पण भावनिकता सुद्धा जी अस्सल असते त्या लाजेला बाजूला ठेवून दिमाखाने उभी राहणारी अशी श्रीरंगाची कविता आहे. आणि मराठीच्या जुन्या साहित्य परंपरेची जी रोमॅन्टिक साहित्य परंपरा आहे मराठीमधल्या, अगदी शांता शेळके आणि जसं बापू म्हणाले तसं पुशी रेग्यांची शारीरता दाखवणारी जी परंपरा आहे त्याचा हा पाईक आहे. त्या प्रणय पंढरीचा वारकरी आहे. तो आपल्याशी जोडला गेला त्याच्यामध्ये ह्या पंढरीचा वारकरी असण्याचा बराच मोठा वाटा असणार आहे हे मला माहिती आहे. आणि कविता कारण की आर्याबागेत किती रसिक लोक आहेत हे मला माहिती आहे. आणि कवितेचं कसं असतं, कविता कोणतीही सशक्त कविता ही काय सांगते याच्यापेक्षा तुम्ही तिच्याकडे काय घेऊन जाता यावरती कविता बऱ्याचदा आपल्या इंटरप्रिटेशनला किंवा तिची अनुभूती देण्यासाठी खूप सारा वाव ठेवते. अस्सल कविता त्यालाच म्हटलं जातं की जी रसिकांना प्रत्येक वेळी नवे नवे प्रत्यय देते. आणि आपलं असं आहे की आपण जे रंगादादाची आपल्या मनातली प्रतिमा आहे, आपल्या ज्या भावना आहेत, ज्या आपल्या त्याच्याबद्दलचे जी आत्मीयता आहे, जो जिव्हाळा आहे तो घेऊन त्या कवितेकडे जात असल्यामुळे त्या कवितेचा आपल्यासाठी एक खास वेगळी जागा आहे, एक वेगळा अवकाश आहे. पण या पलीकडे जाऊन सुद्धा रंगादादाचं एक खूप मोठं भाग्य मला म्हणावं लागेल की दिलीप सरांसारखा इतका साक्षेपी आणि निरक्षीर विवेक असणारा संपादक त्यांना लाभलेला आहे. कारण की कागदाचं मोल जाणून 20-25 वर्ष तरी या कवितेचं महत्व राहिलं असेल तरच मी ती छापेन इतका ज्याचा निर्धार दृढ आहे त्या माणसाने जर रंगादादाची कविता छापली तर खरं तर रंगादादाला त्याबद्दल आपल्याला अभिनंदन करावं लागेल रंगादादाचं. मी 2 कविता पहिल्यांदा या कवीची जी खरीखुरी जातकोळी मला वाटली संग्रह वाचल्यानंतर त्याच्या प्रातिनिधिक म्हणून 2 कविता मी ऐकवणार आहे आणि कवितेबद्दल सुद्धा आणखी बोलणार आहे त्या कवितांच्या संदर्भामध्ये. कविता हळकुंड. You see, before we part our ways, I want us to get physical. ती मुलगी बोलतेय. चीजने लथपथ वाफाळत्या पिझ्झ्यावर चिली फ्लेक्सचा पाऊस पाडत ती डोळे भिडवत म्हणाली. मॉल मधल्या एसीच्या गारव्यात तिची नजर चुकवत विरत गेलेल्या स्प्राईट मध्ये स्ट्रॉने ढवळून पुन्हा काही बुडबुडे येतायत का पाहताना त्याला उगाचच वर्षांपूर्वी काही मनगटाला बांधलेले हळकुंड आठवले. म्हणजे रंगादादा आपल्या पिढीचा प्रतिनिधी आहे की कोणीतरी असं ज्यावेळी अशा प्रकारची निमंत्रण येतात त्यावेळेला सुद्धा हळकुंड आठवणारा या पिढीचा प्रतिनिधी आहे हे मला जाणवलं. आणि कुठेतरी ही मूल्य या कवितेमध्ये मला वारंवार प्रतीत होताना दिसतात. कारण आजूबाजूचं जे वास्तव आहे की आता प्रेमाला मागे टाकून लोक फक्त असं म्हणायला लागतात की प्रेमाचं जंजाळ मला नको, की फक्त आय लाईक यू, यू लाईक मी अँड आय हेट लव्ह स्टोरीज अशासारखी गाणी आजकालची मुलं गातात ना. तर मला असं वाटतं की हा कुठेतरी उंबरठ्यावरचा कवी आहे की मागचंही सोडता येत नाही आणि पुढचंही कवेत घेता येत नाही. आणि ही मूल्य व्यवस्था मला रंगादादाच्या अनेक कवितांमध्ये जाणवली की कुठेतरी आपण जे काही करतो, वागतो, बोलतो, ज्या भावनिक आंदोलनांमध्ये अडकतो त्याचा अर्थ लावून पाहणारा आणि त्या जुन्याच्या संदर्भात अर्थ लावून पाहणारा. आणि आपली पिढी सँडविच पिढी, आपण मिलेनियम पिढी नाहीये, आपण 2000 नंतरचे जन्म झालेले लोक नाही आहोत. 80-90च्या याच्यातले 70तले जे जन्म झालेले लोक आहेत त्यांचा कुठेतरी गोंधळ आहे. मागचंही सोडता येत नाही आणि पुढचंही पकडता येत नाही. तो कुठेतरी रंगादादाच्या या भावनिक कल्लोळांमध्ये, त्याच्या शारीरतेमध्ये सुद्धा त्यांनी शोधलेल्या मूल्यांमध्ये मला दिसला. आणखी एक दुसरी महत्वाची कविता मला इथे वाचावीशी वाटते ती म्हणजे गुलमोहर नावाची. कसल्या चिरंतन दुःखाचे झरे वाहतायत भूगर्भात, कसल्या चिरंतन दुःखाचे झरे वाहतायत भूगर्भात, कुठून शोषले हे रुधिर खोल गेल्या मुळांनी, का फुलले हे गुलमोहर उष्ण रक्त फुलांनी. म्हणजे पुशी रेग्यांची जी हे आहे शैली आहे त्याची आठवण करून देणारी ही कविता आहे.
जसं बापूंनी लिहिलेलं आहे त्यांच्या मनोगतामध्ये की त्यांनी सामाजिक जाणीवाच्या सुद्धा रंगादादांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत की या संग्रहाच्या शेवटच्या पार्टमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे दिलीप सरांनी. सुरुवातीला बऱ्याचशा शारीर प्रेमाच्या आणि उत्कट भावना आवेगाच्या अशा कविता आहेत, पण मला असं वाटतं की त्याची जर स्वतःची काव्य कॅरेक्टर पोएटिक कॅरेक्टर जर शोधायचं झालं तर खरं तर शारीर जाणीवा आणि त्यातून असणारं आत्मभान अशी रंगादादाची कविता आहे. आणि रंगादादांनीच एक ठिकाणी या संग्रहाच्या काही पानांमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानुसार की जोवर असह्य होत नाही तोवर कविता मी लिहित नाही, जोवर मला असह्य होत नाही तोपर्यंत मी कविता लिहित नाही. म्हणजे कवितेप्रतीची जी आत्मनिष्ठा आहे त्यातूनच येणारी ही कविता आहे की जसं मगाशी म्हटलं गेलं सेटिंग वाला तो कवी नव्हता ती, आणि त्याबद्दलची त्याची वेळोवेळ आत्मप्रतिष्ठा आणि आत्मभान या कवितांमध्ये जाणवताना दिसतं. आणि जशी श्रावणामध्ये झाडाला एखादी पोपट पानं फुटून यावीत तशी इतक्या सहजतेने आलेली ही रोमॅन्टिक जाणीवेची कविता आहे, म्हणूनच ती आपल्याला इतकी जवळची वाटते. आणि आपण सगळ्या मित्रांनी मिळून रंगादादाच्या आठवणीसाठी हा संग्रह काढला, यामुळे खरं तर असे मित्र मिळायला सुद्धा भाग्य लागतं याची जाणीव मला सुद्धा आज झाली. आणि या सगळ्या मित्रांमध्ये असल्याबद्दल मलाही खूप कृतकृत्य वाटतंय. आणि रंगादादा सुद्धा आपल्या बरोबर आहे या कविता संग्रहाच्या रूपानं, तो आपल्या सगळ्यांना ऐकतो आहे याबद्दल मी मनापासून माझा आनंद व्यक्त करते, जरी आज रंगादादाचा स्मृतिदिन असला तरी. आणि माझे 2 शब्द उत्स्फूर्त आणि वेड असावं लागतं. कवी होण्याचा एक तो डीएनएच कदाचित वेगळा असतो, थोडासा तो अर्धवट वेगळा असावा लागतो, आधा पागल. आपल्याला चित्रपट दिग्दर्शक आणि गीतकार म्हणून गजेंद्र अहिरे यांची ओळख आहे, पण कवी गजेंद्र अहिरे म्हणून त्यांचं पुस्तक आता नुकतंच प्रकाशित झालंय, त्याचं नाव आहे आधा पागल. आपण त्यांचं मनोगत ऐकूया. गजेंद्र अहिरे. मी श्रीरंगला एकदाच भेटलो इथे या गोलाच्या पलीकडे खुर्च्या टाकून, मागच्या वेळेला जेव्हा इथे आपण भेटलो 2 वर्षापूर्वी. उसाचे पाटील म्हणून त्यांचं सगळं गंमत चालली होती, मजा येत होती. मग त्यांची माझी ओळख निघाली सांगायची आणि मग बऱ्याच गप्पा झाल्या आणि मग ते दोघांनी गोष्टी झाल्या आणि मग मला हे डायरेक्ट त्यांच्याविषयी समजलं. मला माझी एक मैत्रीण आहे राणी यादव, तिने ते सगळं डिटेल सांगितलं की काय झालं होतं, कसं झालं होतं वगैरे. त्या मला म्हणजे आता याच्यातलं थोडंफार वाचलं असं वाटलं मला की नेहमी जे वाटतं तेच आहे पुन्हा की कवीने मरू नये, कवीने जगावं. आणि कवी मरत नाही, कवी जगतात, जिवंत राहतात. जसं तुम्ही म्हणालात तसं कवी जिवंत राहतात. आणि कवी काय म्हणतो, मी श्रीरंग काय म्हणतो ते सांगतो. हे म्हणतो कवी की सोसावे, हसावे, रडावे, चिडावे, ओरडावे, खिदळावे, स्पंदावे, भोगावे, उपभोगावे, त्यागावे, खावे, प्यावे, खेळावे, खेळवावे, ऐकवावे, सुनवावे, बनवावे, तोडावे, झगडावे, मिळवावे, जगावे, जगणे सोसावे. कवीने मरू नये, कवीने जगत राहावे. ती करते कल्पनाताई धुमाळ यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. सर्वांना नमस्कार. आदरणीय बापू असंच सुरुवातीला लिहिलं होतं जे उपस्थित असणार आहेत, पण आज बापू इथे नाहीये, त्यांचं मनोगत आपण ऐकलं. कल्याण सर, टाकवले सर, गजेंद्र अहिरे सर, वैशालीताई, आपण सर्वजण खूप मान्यवर आहात, सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्वांना नमस्कार. फक्त कवी नाही आहेत आपल्यामध्ये ज्यांच्या कविता संग्रहाचं आज प्रकाशन आहे. जो कवी इतक्या कविता आपल्यासाठी मागे ठेवून गेलाय. मला आठवतंय पहिलं लॉकडाऊन चालू झालं तेव्हा आपल्या समूहावर त्यांनी एक छोटंसं ललित लिहिलं होतं. ती कविताच होती खरं तर. त्यांनी असं लिहिलं होतं की वसंत आलाय म्हणाले कुणीतरी इथंच, वसंत आलाय म्हणाले कुणीतरी इथंच, मग पश्चिमेकडचे दरवाजे खिडक्या उघडून त्याला आत घेतला, पूर्वेकडच्या खिडक्या उघडून त्याला मनसोक्त वावरू दिलं घरभर, पूर्वेकडून सकाळी कोवळी उन्हं घुसतात काळे जर्द पडदे उघडल्यावर,
इतक्या लख उजेडात स्वतःकडे बघवत नाही. सांजेला घर बसल्या सूर्यास्त दिसत राहतो. 9व्या मजल्यावर निसर्गाशी जोडले जाणे इतकेच असते. इतक्या उंचीचे वृक्ष या खुजा शहरात नाहीत. इतक्या उंचीचे वृक्ष या खुजा शहरात नाहीत. हे थोडंसं अजून मोठं होतं ललित, पण ते इतकं सुंदर लिहिलं होतं आणि लॉकडाऊन नंतर काय अशी उत्सुकता असलेलं ते ललित होतं, जे मी स्टार करून ठेवलं होतं की हे आपण पुन्हा वाचूया. आणि ते पुन्हा वाचायचा योग असा येईल असं काही वाटलं नव्हतं खरं तर. आज या प्रकाशन सोहळ्याला श्रीरंग जाधव असते तर हा माहोल अजून खूप वेगळा असता. मला वाटतं आजचा प्रकाशन सोहळा ही काळाची नोंद आहे. आपण सर्वजण या नोंदीचे साक्षीदार आहोत. आज इकडे यायचं म्हणून पटापट कामं उरकत असताना मला काही ओळी सुचल्या आणि त्या म्हणजे असं होतं की आपण काहीतरी मनात चाललेलं असतं आणि ते लिहून जातो. वस्तू हरवाव्यात तशी झाडं हरवली, प्रदेश हरवले, टेकडं हरवली, नदी हरवली, माणसं हरवली. वस्तू हरवाव्यात तशी झाडं हरवली, प्रदेश हरवले, टेकडं हरवली, नदी हरवली, माणसं हरवली. काळीच कोरणी वेळ आणि शब्दांसाठी आसुसलेले चिटोरे आहेत फक्त ज्यांना कविता व्हायचं आहे. एक दिवस हरवलेल्यात मिसळून जातो कवी. एक दिवस हरवलेल्यात मिसळून जातो कवी. कुणाला तरी एखादी कविता सापडते. कुणाला तरी एखादी कविता सापडते. ती त्याची होऊन जाते. तो अनेकांना सांगतो, पाठवतो. तो अनेकांना सांगतो, पाठवतो. ती त्यांचीही होऊन जाते. मग कुणीतरी शोधतं कवी कुठे आहे, कवी कुठे आहे. मग कुणीतरी शोधतं कवी कुठे आहे, कवी कुठे आहे. कवीच्या जन्म मृत्यू काळाची नोंद कंसात असते. कवीच्या जन्म मृत्यू काळाची नोंद कंसात सापडते आणि कवितेत कवीच्या कायम जिवंत असण्याची नोंद असते. कविता तर आपण सर्वजण वाचणारच आहोत. खूप आभार. मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. खरं तर आभार आपल्याच माणसांचे काय मानायचे, पण तत्पूर्वी आभारानंतर मी आभार प्रदर्शनाची विनंती करते आता संदीप देसाई यांना. पण तत्पूर्वी जाता जाता, कारण आभारानंतर मी काहीच बोलणार नाहीये, आपण आपल्या मनात रंगाचे शब्द ठेवणार आहोत आणि मग नंतर परत एकत्र येणारच आहोत गप्पा मारायला. रंगाची ओळख आपल्याला आहेच. सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा भेटलो, बोललो, झालेली आहे ओळख. आता सुद्धा त्यांच्याबद्दल काही व्यक्त केलेलं आहे. पण त्यांचे जे भाऊ आहेत मधुराज, त्यांनी एक वेगळी ओळख रंगाची या काव्यसंग्रहामध्ये चव्हाणसर आपण ती समाविष्ट केलेली आहे. पण ती परत एकदा तुमच्यासाठी मी इथे वाचते आहे. रंग. नेमाडे जिये कोलटकर चित्रे पुशी सारंग ग्रेस. ओपी अनिल विश्वास रोशन जयदेव हृदयनाथ. लता आशा तलत रफी गीता चित्र रंग अक्षर शाही. सिनेमेत सिनेमे बिने गलते मनमोहन देसाई. गुरुदत्त राजेश खन्ना अमिताभ धर्मेंद्र नूतन मधुबाला दिलीप कुमार. कोल्हापूर तारळ पाऊस पंचगंगा नरसोबाची वाडी इस्लामपूर दिवे आगार. फुटबॉल मॅरेडोना IPL मँचेस्टर सिटी. कच्च मित्र रात्री रात्री गावोगावी. तांबडा पांढरा मिसळ वरणा पाव रस कोकोनट. कोल्हापुरात उरलेली नाळ आणि पुण्यात उरलेली राख. रंग. हा रंग आता फक्त मधुराज यांनी हे वर्णन केलेलं आहे. रंगाच्या आठवणींची कविता तर आत्ता जागायला लागली. जसं समुद्राचं ओहटणं, सूर्याचं अस्तावणं, दिवसाचं विझणं आणि मालवणं, कातरवेळी तेवणारे स्मृतीचे दिवे, मध्यरात्रीपर्यंत प्रखर प्रखर जळत जाणारे, वर्षाघनांचं ऊर फुटून बरसणं, सोबतीला आसरांचं ओसंडून वाहणं. रंगाच्या कवितांची ही यात्रा, त्याच्या स्मृतींची ही दीपयात्रा. संदीप देसाई.
तर मी पुस्तक नसतं केलं. मी कधीच कोणाच्या कविता ऐकल्या नाहीत. म्हणजे रंगा, तुम्हाला आठवत असेल आपल्या ग्रुपवरती रंगाची कविता आल्यानंतर जर ते चुकून ॲप्रिशिएट नाही झाली तर तो चिडायचा. सगळ्याला आठवत आहे ते. अरे मी कविता टाकली कोणी बोललं का नाही, मी एवढं टाकले पण तुम्ही नुसतं हाय हॅलो हॅपी बर्थडे यातच तुम्ही रंगून जाताय. मी कविता टाकली वाचून आले तरी चांगली म्हणा वाईट म्हणा काहीतरी म्हणा, पण ते कधीच म्हटलं गेलं नाही. आणि त्यानंतर वेळ काय आली माहिती आहे, त्या 350 कविता मी वाचून काढल्या, नकळत वाचून काढल्या. कारण का तर मेघाने जे काय पाठवलं होतं ते मला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं. प्रत्येक वर्डमध्ये कन्वर्ट करताना मी ती कविता वाचवत होतो. त्यातल्या काढल्या किती तर तोही आवड प्रश्न आहे, कारण मी कवी नाही आहे. मला आवडल्या खूप, भावल्या खूप. आणि हे सगळं करताना ज्यांनी मदत केली म्हणजे आश्चर्य वाटेल, आपण फक्त पुस्तक काढायचं म्हटलं आणि आपल्याकडे जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपये 2 दिवसामध्ये जमा झाले होते. बाहेरून अमेरिकेतून ज्यांनी रंगाला कधी पाहिलं पण नाही आहे, ज्यांनी रंगाशी कधी बोललेले पण नाहीत, त्यांच्याकडनं लिटरली 2 दिवसामध्ये आलेले पैसे किंवा 2 दिवसामध्ये आलेल्या मदती किंवा पुस्तक काढण्याकरता आलेलं त्यांचं योगदान हे खूप अशक्य होतं. पुस्तक काढायचं म्हटलं, मी आभार प्रदर्शन म्हणतोय का म्हणजे माझ्या यात 2 वाक्य बोलून घेतो. तर बेसिकली पुस्तक काढायचं ठरल्यानंतर पहिल्यांदा मला माहिती होतं की त्या कविता आणायच्या कुठून, कारण सगळ्या फेसबुकवरती होत्या किंवा काहीतरी लिहिल्या होत्या, त्या डायरीमध्ये होत्या. लकीली मला मेघा सापडली, कारण मेघा जेव्हा मी पुस्तक काढणार असं म्हटलं त्याचा मला दुसऱ्या दिवशी मेसेज आला की तू काळजी करू नकोस, मी संकलन करते, मी कुठूनही करते. आता त्यांची अजून एक मैत्री तर नाही आहे, ती सोनाली, डॉक्टर सोनाली आहे. डॉक्टर सोनाली आणि मेघाचं खूप मोठं बोललो सगळ्यांना, त्यांना जमलं नाही. त्यांचं खूप योगदान झालं की त्यांची खूप म्हणजे त्यांचा आभार. त्यांनी एवढ्या सगळ्या कविता एकत्रित करून दिल्या. जवळजवळ 350 कविता होत्या आणि 350 कवितांमधून ह्या 108 कविता गोळा करायला किरण, बापू मेन, बापूंचं यात काम खूप मोठं आहे खरं म्हणजे. बापूंनी सगळ्या कवितांचं संकलन केलं, त्याचं खूप छान जे त्या लावल्या होत्या पूर्ण सगळं काम. नंतर काही कारणाने दिलीप सरांकडे आलं आणि दिलीप सरांनी सुद्धा सगळं त्याच्यावरती म्हणजे जे आपण म्हणतो ना खूप चांगलं पुस्तक निघणं याकरता दिलीप चव्हाण सर आणि त्याचबरोबर त्यांचे भाऊ मधुराज यांनी केलेलं काम खूप छान होतं. किरण, श्रुती, मला काय मत आहे, मला यात काही कटू निर्णय पण घ्यायला लागले. अगदी जे एखाद्या वेळेस चूक बरोबर तर मला काही माहीत नाही, मला त्यावेळेस जे योग्य वाटतं मी करून टाकलं, कारण मला पुस्तक येणं आणि चांगलं पुस्तक येणं एवढंच डोळ्यासमोर होतं. तर या सगळ्यासाठी मदत केले किरण सर, श्रुती, दिलीप सर आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे कायम तू करतोस ना मग काळजी करू नकोस मी आहे असं म्हणणारे कल्याण सर. आणि त्यांनी मी घेतला कुठल्याही निर्णयाला कायम ते पाठीशी राहिले आणि तू कर एवढंच ते मला मत झाले. आणि ते म्हटल्यामुळे मी पूर्ण आलो आणि पुस्तक आज तुमच्या सगळ्यांसमोर आहे. तुमच्या आजच्या वर्किंग डेला सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही आर्यभागात आलात आणि या पुस्तक प्रकाशनाला जे प्रतिसाद दिलात त्याकरता सगळ्यांचं धन्यवाद. रंगा आता आपल्यात आहे नाही, मॅडम म्हटल्याचं रंगा इथं बसून ऐकत असेल का सगळ्यांना तर पुस्तक घेऊन तो आपल्याला सगळ्यांना राहू देत. याकडे सगळ्यांनी पुस्तकं खरेदी करा, तुमच्यापर्यंत घेऊन जावा, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, रंगाला सगळ्यांपर्यंत पोचवा. धन्यवाद. कवितेचं नाव आहे प्रपोजल. आणि मी नाही म्हणाले तर ओठांसह डोळ्यांनी खटाळपणे हसत त्याचे केस विस्कटत ती म्हणाली, त्याच भरोशावर तुला विचारायचं धाडस केलं. चुकून हो म्हणालीस तर तुझ्या माझ्या भरल्या संसाराचं काय करायचं. चुकलेल्या डोळ्यांनी तो पुटपुटला, हा 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 मला माहिती होतं रे ते. चल आज बिल मी देते, तोवर तू कॅब बोलव, भेटूया पुन्हा नेक्स्ट मंथ. बेडवरचा गॉगल आणि स्कार्फ पर्समध्ये टाकत ती आणि मी नाही म्हणाले तर ओठांसह डोळ्यांनी खटाळपणे हसत त्याचे केस विस्कटत ती म्हणाली, त्याच भरोशावर तुला विचारायचं धाडस केलं. चुकून हो म्हणालीस तर तुझ्या माझ्या भरल्या संसाराचं काय करायचं. झुकलेल्या डोळ्यांनी तो पुटपुटला, हा 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 मला माहिती होतं रे ते. चल आज बिल मी देते, तोवर तू कॅब बोलव, भेटूया पुन्हा नेक्स्ट मंथ.
बेडवरचा गॉगल आणि स्कार्फ पर्समध्ये टाकत ती म्हणाली, गर्दी गर्दीची भीती वाटते रे, खूप पूर्वीपासून, अगदी लहानपणापासून. म्हणूनच घट्ट पकडला होता तुझा हात. गर्दीची चाहूल लागताच. गर्दीच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यात आपले हात सुटले. तुला कळलेच नाही ते. खरंच मी समजले होते तुला की तू सोडून घेतला होतास हात हलकेच. पण तू तसाच पुढे जात राहिलास गर्दीसोबत. थांबला नाहीस की वळला नाहीस. कधी घडले ते आणि का? मला आता काही आठवत नाहीये की समजत नाहीये. गर्दीचे लोंढे मात्र येतच राहिले. लांबून माणसांचेच वाटले होते घोळके, पण आजूबाजूला दाटू लागले, खेटू लागले, रेटू लागले. मुखवटे त्यांचे फाटू लागले. तांबरलेले डोळे, लसलसत्या जिभा, अणकुचीदार सुळे, रक्ताळलेले ओठ आणि धारदार नख्या. तू माझ्याच पुढे कुठेतरी गर्दीतच. तू पण गर्दीतलाच एक झालास. तुला शोधावेसे वाटले नाही मग? तुझा तसा चेहरा बघायची भीती वाटली. मी धावते कधीचीच ऊर फुटून आकांताने. गर्दीपासून दूर, तुझ्यापासूनही दूर, खूप दूर, खूप दूर. वाचणारे खूप लोक आहेत. मला रंगाबद्दल एक 2 शब्द बोलायचे. मुळात फेसबुकवर रंगा घालत होता आणि त्याचबरोबर आपल्या आर्याबाग पण जोरात चालू होती. रंगाने मला पर्सनलला मेसेज केला, मी एक्सचेंज केल्यानंतर मला आर्याबागमध्ये यायचं आहे. मग मी रंगाचा अभ्यास सुरू केला. रंगाच्या कविता, रंगाचं नॅचरली मी ते बघतो हा मी रिॲक्ट विथ द पीपल अँड ऑल. मग आणखी 1-2 जणांच्याकडे चौकशी केली. ठीक आहे, रंग आला, रंगाचं सुरू झालं. उसाशे पाटील हे मी दिलेलं नाव होतं. तर रंगाच्या ज्या कविता होत्या त्या सगळ्या असं. आणि मग एक रात्र मागच्या याला रंगाने केलेल्या सगळ्या दंगा. आणि मग मी म्हटलं रे किती गोष्टी मला दाबून ठेवणार, वाक्य मोकळं करतील आपल्या पद्धतीनं, हराबाग पद्धतीनं. दादा मला बोलायचं आहे तुमच्याशी. बोल, माणसं बोलू का? नाही म्हणजे मला एकट्यालाच बोलायचं. असं काही नाही, मी बोलू म्हणे. मग एक रात्र मी आणि रंगा वरती, मी खरं जागत नाही फारसा, पण रंगाने मला जागवलं, रंगाने मला रडवलं. रंगाच्या अनेक कवितेच्या मागच्या भावना मला कळाल्या. मी भयंकर सिरियस झालो रंगाच्या बाबतीत. तर रंगाच्या प्रत्येक कवितेतला शब्द हा नक्की काहीतरी वेगळा होता आणि काहीतरी होतं. म्हटलं रंग आता 50 आली ना, आता मनसोक्त जगू. तुला आरावा ग्रुप आहे, आम्ही आहोत सगळे, ओपन हो, बिंदास जग. रंगाने मला प्रॉमिस केलं, दादा तुमच्यासारखं जगायला शिकायला आजपासून सुरू कर जगायला, आम्ही आहोत सगळे. आणि रंगानं शेअर करायला सुरुवात केली. आणि रंगाच्या मिसेसला कोरोना झाला. मी पटकन म्हटलं की रंगा हॉस्पिटलला जातोय, तू पण चेक कर. रंगाने 3 दिवस झाले, मी रोज फोन करायचो. मला रंगा तू चेक कर, तू अजून नाही, मला काय होत नाही, मला काय होत नाही. आणि 3ऱ्या दिवशी का 4थ्या दिवशी रंगा पॉझिटिव्ह आला. आणि खरं तर सज्जनाची सगळ्यात जास्त काळजी होती आम्हाला. त्याचं नोबल हॉस्पिटलचं ॲडमिशन पण आम्हीच केलं. मग अर्चना हे सगळे. आणि रंगाचा एक आपल्या ग्रुपसाठीचा एक व्हिडिओ क्लिप आहे, तुम्ही बघितली असेल तर, की मी केवळ आरेबागमुळंच हे येते. मला वाटतं जायच्या आधी 2-4 दिवस रंगाने मी बोललो. रंगा म्हटलं तू प्रॉमिस केलेलं आहे, आपल्याला धमाल जगायची, मजा करायची आहे, तर तू काय धीर सोडू नको. तुला नाही. तर त्याच्यानंतर रंगा बोल झाला आणि गेला. लिहायचंय. आणि नेहमी आश्चर्य वाटायचं की इतकं एक माणूस कसा लिहू शकतो. कारण मी तशी आळशी लेखिका आहे, किरणच्या म्हणण्याप्रमाणे. तर खूप लिहायचं आणि मला असं वाटायचं की त्याच उत्कटतेने हा माणूस कसा लिहू शकतो.
आणि मग कल्पना म्हणली तशी मी स्टार करून ठेवायची. आणि नंतर दुर्दैवाने ते गेल्यानंतर सगळे स्टार्स वाचले आणि खूपच त्रास झाला त्याचा, की ह्या माणसाला त्याचं त्यावेळेला दाद मिळायला पाहिजे होती असंही वाटून गेलं. कवितेचं नाव आहे सगळंच. मग ती म्हणाली, यापेक्षा मी एक झाड लावलं असतं तर बरं झालं असतं. मग ती म्हणाली, यापेक्षा मी एक झाड लावलं असतं तर बरं झालं असतं, किंवा एखादं पांजर पाळलं असतं तरी चाललं असतं, किंवा मी डायरी लिहित असते तर. मग ती म्हणाली, सगळंच काही नेता नाही आलं तुला, काही गोष्टी राहिल्यात माझ्या हात. मग काही दिवसांनी तिला जाग आली आणि कुठून तरी शोधून तिने 3 वर्षापूर्वीचे कॅलेंडर खिळ्याला टांगलं. हे करतोय त्याच्याशी खूपच जवळची आहे, म्हणून मला असं वाटलं. आता मला त्याचं नावही माहिती नाही, त्या कवितेचं शीर्षक, पण ती कविता अशी आहे. या एकाच देहात मी असतो का, या देहाचे अनुभव इतकेच आपले अस्तित्व असते का, माझे मी पण फक्त या एका देहाशी बांधले गेलेले असते का. अनुभवात, भोगात, उपभोगात आपण असतो, की त्या त्या क्षणांच्या जगण्याचे जे चरे मनावर कोरतो त्या आठवणीत आपण असतो. माझे मी पण उचलून मी निघून जावे म्हटले तर आसपासच्या लोकांच्या मनातले माझे अस्तित्व कसे मी उचलून घेणार. माझा देहही माझा नाही. मी विखुरलेला आहे माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात, प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत. माझ्या देहातही कित्येकांचे असे अनुभव, कित्येक स्पर्श, कोरलेले, मुरलेले. केवळ माझे असे काहीच नाही श्वासांशिवाय, की तोही एक भासच. जाणीवांच्या पातळीवर सगळेच देहाशी निगडीत. ही पातळी ओलांडून नेणिवेच्या पातळीवर जाता आले पाहिजे. देहातून बाहेर पडून बघता आले पाहिजे. तिथून दिसेल सर्वदूर पसरलेले माझे मी पण, अथांग तरीही सूक्ष्म. जो एक काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला त्यात मी प्रथम त्यांची कविता ऐकली आणि तेव्हा जाणवलं की खूप काहीतरी वेगळं आपण ऐकतोय आणि एक खूप वेगळा माणूस आहे. रंगादा ज्या कवितांसाठी जास्त भावले किंवा फेमस आहेत असंही आपण म्हणू, त्याच्यातली एक मी आत्ता निवडली आहे, छोटीशी आहे पण त्यातनं ते पूर्ण व्यक्त होतात. श्रीरंग जाधव पूर्ण व्यक्त होतात. कवितेचं नाव आहे सोनचाफा. अशाच एका आळसावलेल्या दुपारी आलीस, अशाच एका आळसावलेल्या दुपारी आलीस आणि मागे वळून दार बंद केलंस. तुझ्या लालसर डोळ्यात काही वेगळेच भाव. अधीर थरथरत होतीस, काहीच न बोलता उभी राहिलीस. स्वप्नाळू डोळ्यांनी एक एक पाकळी अलगद गळून पडावी तशी तू खोलीच्या मध्यभागी निर्वसना. खिडकीच्या पडद्याआडून पाझरणाऱ्या अंधुक स्वप्नवत प्रकाशात जणू तेजपुंज झळाळता सोनचाफा. तुझा घमघमाट आजही लपेटून माझ्या देहभर. सोनचाफा. याचं कारण असं की या ग्रुपमध्ये येण्यापूर्वी एका कवितेच्याच मैफलीत रंगादा अर्थात श्रीरंग जाधव यांच्याबरोबर एका कवितेच्या मैफलीत कविता ऐकलेली आणि जी कविता खूप आवडली ती गाडीतच मी दिलीप सरांच्या बरोबर पुस्तक वाचताना डोळे भरून आले. तीच कविता जी रंगादांनी वाचलेली आहे कवितेच्या ह्याच्यातली तीच वाचते. चैत्र पालवी. नवी पालवी फुटताना आठवत असतील का झाडाला नुकतीच गळून गेलेली आपलीच पाने. नवी पालवी फुटताना आठवत असतील का झाडाला नुकतीच गळून गेलेली आपलीच पाने. प्रत्येक पानगळीत कितीतरी आठवणी अशाच सुकतात, वाळून जातात, गळून पडतात. प्रत्येक पानगळीत कितीतरी आठवणी अशाच सुकतात, वाळून जातात, गळून पडतात. आज झाड झालंय माझं माझ्या मुळांशी. आज झाड झालंय माझं माझ्या मुळांशी. तुझ्या सुकलेल्या आठवणींचा पाचोळा. नको आता इतक्यात पुन्हा वावटळ यायला. नको आता इतक्यात पुन्हा वावटळ यायला. उडून जातील ते रुपेरी गंधित क्षण. ती जाळीदार पानं विस्कटतील, विखुरतील की मनभर.
कोसळाव्यात आता अश्रूंच्या धारा, कोसळाव्यात आता अश्रूंच्या धारा, निरू जाव्यात यातल्याच काही आठवणी पुन्हा मनात, आणि परत एकदा बहरून पालून यावीस तू देहभर, तू माझी चैत्र पालवी, तू माझी चैत्र पालवी. झाली राती तगमग बाई पहाटे उठून, जाई थेट पैल तटी मनी जोगी आधळून. एक विझलेली धुनी अन खळाळते पाणी, दूर वाटेवर दिसे त्याची भगवी कफनी. बाई वेगाने चालत, थोडी धावत पळत, गाठे धपापल्या ओरी तिच्या जन्माचे संचित. एक निमिष गोठला काळ तिच्या त्याच्या नेत्री, एक निमिष गोठला काळ तिच्या त्याच्या नेत्री, एका मिठीत जुळल्या पुन्हा अंतरीच्या गाठी. पळभराची ही धुंदी क्षणभराचा हा कैफ, पळभराची ही धुंदी क्षणभराचा हा कैफ, गेला उडवून धुवा स्खले जोगी अपुरुष. तोची सरता निमिष, तोची सरता निमिष, दूर होई जळमट, येई भानावर पुन्हा बाई जोगी अपुरुष. तिच्या डोळ्यामध्ये साचे लाख प्रश्नांच्या गुंतवळी, तिच्या डोळ्यामध्ये साचे लाख प्रश्नांच्या गुंतवळी, त्याचे नयन पाहता गाली आसव निखळी. दोन क्षणांचीच भेट, दोन क्षणांचीच भेट, तिच्या माथी त्याचा हात, गेले विझून विरून मोही मनाचे आकांत. बाई उचले घागर आणि मनाची कळशी, बाई उचले घागर आणि मनाची कळशी, घेई भरून घागर डोळे सांडती कळशी. एक उसासा टाकून एक मोह अवेरून, एक उसासा टाकून एक मोह अवेरून, गेला जोगिया पुरुष तिचे घर सावरून, गेला जोगिया पुरुष तिचे घर सावरून. पण त्यांच्या शब्दाची आज काळजात जात आहेत आणि त्यांच्याबद्दल मला एकच म्हणावंसं वाटेल की तेरे मन के शब्द, तेरे मन के शब्द बेहद खामोशी से दिल की गहराई में उतर जाते हैं. फिर शुरू होती है अनंत की मधुर यात्रा, फिर शुरू होती है अनंत की मधुर यात्रा. बिन कहे बिन छुए सब कुछ अपना सा लगता है, बिन कहे बिन छुए सब कुछ अपना सा लगता है. प्रतीत होने लगता है काश ये फासले कुछ कम हो जाते, फिर शब्द नहीं सिर्फ खामोशी बयां करती तेरे मन की, खामोशी बयां करती तेरे मन की. आणि आमच्या या श्रीरंगाच्या कवितेंना, शब्दांना अमरत्व देणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या आर्याबाग परिवारांसाठी माझा एक शेर की चाल तू हा कारवा उजेडाच्या दिशेने, चाल तू हा कारवा उजेडाच्या दिशेने, बोल तू हा नित नव्या तेजांच्या आशेने. शब्दांचे दिव्यास्त्र घेऊन निघालो आम्ही, शब्दांचे दिव्यास्त्र घेऊन निघालो आम्ही, परिवर्तनाचे बीज पेरू प्राणांच्या निष्ठेने, परिवर्तनाचे बीज पेरू प्राणांच्या निष्ठेने. म्हणजे एका स्त्रीचं इतका सुंदर परकाया प्रवेश एखाद्या पुरुषाला करता यावा, ही कविता मला स्वतःला फार आवडते. तो येण्यापूर्वी आवरून ठेव घरातला पसारा, त्याला आवडत नाही असे पसारा मांडून बसलेले तुला माहित आहे. म्हणजे तसे त्याला बरेच काही आवडत नाही, पण तुलाच हौस हे ते जमवायची, ते हे जपायची, ह्याच्या त्याच्यात गुंतायची, त्याच्या ह्याच्यात गुरफटून घ्यायची. तो असे काही करत नाही, तो असा कुठे अडकत नाही. त्याच्याकडे वस्तू असतात त्याला आवडणाऱ्या, त्याला शोभणाऱ्या, त्याचे महत्त्व वाढवणाऱ्या, त्याला वाहवा मिळवून देणाऱ्या, रेखीव, सुंदर, आकर्षक, त्याचा चोखंदळपणा अधोरेखित करणाऱ्या. तूही आहेसच की त्याच्याकडे कित्येक वर्ष. आल्या आल्या एका नजरेत पाहून घेईल घर, त्याच्यात सगळ्या गोष्टी दिसतील त्याला, जो तो आपापल्या सोयीचे बघतो. त्याच्या वस्तू जागेवर असतील तर बरे वाटेल त्याला, त्याच्यावर धूळ खपत नाही त्याला. आणि तुझ्या बोटांचे ठसे हे ते तर अजिबात नको. बाकी तुझ्या वस्तूंची काळजी तू घेशीलच, किंवा तुझ्या माणसांची, नात्यांची, आठवणींची, इच्छांची, आकांक्षांची, आवडीची निवडीची, भावनांची, स्वप्नांची. अर्थात नाही घेतलीस तरी फरक पडत नाही त्याला. त्यासाठी स्वातंत्र्य दिले त्याने निर्णयाचे, वेळेचे.
हो, स्वातंत्र्यच. मालकीच्या वस्तूंना मालकानेच स्वातंत्र्य द्यावे लागते. तुझ्या वस्तूंवर त्याचे डाग नाहीच सापडणार, तुला शोधूनही. तू सोडून तुझे दुसरे काही हाताळलेच नाही त्याने कधी आजवर. पण सोड आता हे विचार करणे आणि आवरायला सुरुवात कर. त्याची येण्याची वेळ झाली. नीट आवरून ठेव. इथे तिथे विखुरलेल्या, घरभर पसरलेल्या ह्या त्या आठवणी, त्याच्या, तुझ्या आणि तुझ्या मते तुमच्या. एखादी बिचारी त्याच्या पायाखाली यायची. जागच्या जागी ठेवून दे हो, ह्याला त्याला, शिवाय तिला हिला आणि स्वतःलाही. नेटकेपणाने हसत मुख ठेवून दे घराच्या शोकेसमध्ये. मी प्रिया नंदेकर. आर्याबाग परिवारामध्ये आज मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि कल्याण सरांनी आग्रह केलेला होता आजच्या कार्यक्रमाला, त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या सहवासामध्ये आल्यामुळे मला खूप छान वाटतंय. बऱ्याच जणांशी फेसबुकवरती भेटलेली आहे, गजेंद्र आणि अजून सगळेच जण, परंतु आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला आहे. तर श्रीरंग सरांची मी एक कविता वाचते आहे, सोबत. अंधाराचा पायरव ठणकतो मेंदूतही, तू नसण्याच्या पहाट वेळा कातर होऊन जातात. माध्यानीला वाघुळे लटकलेले पिंपळ भेसूर दिसतात एकटक. अस्तित्वाच्या सीमारेषेवर तू भेटतेस. सांजेचे शकून तुझेच असतात. दिवस नसतात दिवसांसारखे, रात्री नसतात जगण्यासारख्या. तू सोबत नसतेस तेव्हा मीही नसतोच माणसासारखा. खूप छान या कवितेमधून ते व्यक्त झालेले आहेत आणि आज इथे तुम्हाला सगळ्यांना भेटून पण खूप छान वाटलेलं आहे. पुन्हा पण परत असेच भेटत राहूया. धन्यवाद. अफवा अशाही आहेत की तू हल्ली रात्र रात्र असतोस जागा. अफवा अशाही आहेत की तू पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर दिसतोस फिरताना. अफवा अशाही आहेत की तू आजही बकुळ विकत घेतोस मी मोगरा. अफवा अशाही आहेत की तू रोज संध्याकाळी नदीत सोडतोस द्रोणातून दिवा. अफवा अशाही आहेत की तू त्या रात्री खरंच सनसनून होतास तापला. अफवा अशाही आहेत की तू बरा झाल्या येऊनही गेला होतास माझ्या गावी. अफवा अशाही आहेत की तू आला नाहीस त्या क्षणीच मी पुसून टाकले तुला. अफवा अशाही आहेत की सांजवाद करताना अफवांचा चटका रोज बसतो मनाला. दादांनी ग्रुपवरती घेतलं. माझ्याकडे साताराला हे सगळे लोक, त्यांची सगळी गँग, किरण सर, कल्याण दादा आणि हे सगळे आलेले, सुवर्णरेहा. आणि त्यावेळेला ओळख झाल्यानंतर कल्याण सरांनी मला ग्रुपवरती येणार का विचारलं. त्यांना असे लोक, वेगळे काम करणारे लोक जमवण्याचा त्यांचा छंद आहे, जेणेकरून आपण सगळे परत एकत्र येतो, गाठीभेटी होतात. त्यात ग्रुपमध्ये आल्यानंतर कविता हा थोडा बायकांच्या जास्त जिव्हाळ्याचा असतो की काय मला माहिती नाही, पण मला पण कविता वाचायला आवडतात. आणि श्रीरंग जाधव लिहायचे आणि ते वाचून झाल्यानंतर मी 2-3दा वाचून झाल्यावर त्यांना फोन केला की खूप छान लिहिता तुम्ही आणि वेगळं आहे लिखाण तुमचं. तर त्यांचं किमान मला असं वाटतं की मी फोन केल्यामुळे मला त्यांचा आवाज तरी ऐकायला मिळाला. आणि खूप वेळा मग त्याच्यानंतर आम्ही बोलत राहिलो, छान दोस्ती झाली. आणि ते कोल्हापूरचे आहेत असं समजल्यानंतर मला आणखीन थोडंसं जवळचं वाटायला लागलं. माझं सासर कोल्हापूर आहे आणि मग माझ्या रस्त्यावरून कोणी जात असेल, दिलीप सर आलेले आहेत, आणखीन कोणाकोणाला काल बिरनाळे सर म्हणाले की मी गेलो, तर मी म्हणते की धाडसच कसं करतात हे लोक, माझ्या दारावरून जातात आणि येत नाहीत माझ्याकडे. तसं श्रीरंग जाधवांना सुद्धा मी खूप वेळा सांगितलं होतं की जेव्हा कधी याल जाल त्यावेळेला तुम्ही माझ्या घरी या. चालत हायवेपासून 3 मिनिटाचा रस्ता माझ्या घराला आहे. आणि असं आमचं ठरलं ते येणार, आणखीन मग गाठीभेटी होणार, बोलत राहिलो. पण मध्ये मग जराशी काम वाढलं म्हणून मी ग्रुप सोडला आणि मग मधल्या काळात कळालं की ते गेले. म्हणजे एखादी व्यक्ती गाठ पडणार आहे आणि आपली गाठ न घेता जातो, हे किती मोठं नुकसान आहे. तर मग तेव्हा ठरवलं की जेव्हा कधी संधी मिळेल त्या वेळेला आपल्याला गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. कोरोना काळ खूप जास्त वाईट आहे आणि कामं तर होत राहतात, त्यामुळं येणं जाणं खूप गरजेचं आहे. खरंच सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे रंगादादा इथेच आहे, ही पण एक खूप छान भावना असते की माणूस गेलेलं नाहीये, फक्त शरीर गेलेलं असतं आणि तो माणूस आपल्यामध्ये असतोच.
तर हे जाणवतं, जर आपण खूप हळुवारपणे ते अनुभवता आलं आपल्याला तर आपल्याला ते छान जाणून घ्यायला येतं. फक्त गाठ पडली नाही ही चुटपुट मात्र आयुष्यभर राहते. टेन्शन आल्यामुळे थोडं हळू होतं. तर काळ वैरव सूत्र नावाचं एक सूत्र आहे, तर त्याच्यात त्यांनी स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. स्त्रीचं वर्णन कितीही जरी केलं तरी ते कमीच पडणार असतं, कारण ती इतकी रंगीत आहे. केवळ 7 रंग नाही आहेत, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रिया येतात. माझ्या आयुष्यात पहिली स्त्री आली ती माझी आई होती, आणि दुसऱ्या स्त्रिया आल्या त्या बहिणी होत्या, आणि मग चौथी स्त्री आली ती बायको होती, आणि मग रंग सुरू झाले. हा म्हणजे ते रंगीत सगळं, म्हणजे किती कामरंगापासून क्रोधरंगापर्यंत आणि तिथंच थांबण्याचा रंग, असाही अनेक रंग झाले. आणि तर हे काळभैरव सूत्र मी नेहमी वाचतो. मला वर्षाने विचारलं, गाडीचं नाव दिले, निलया नावाचं नाव आहे. ते निलया त्या श्लोकातलं किंवा त्या काळभैरव सूत्रातलं ते शब्द आहे. तो निळ्या रंगात, तू काली नाही आहेस, तू निळी आहेस. आणि काली ही केवळ काली नसते, निळी पण असते. आणि निळी स्त्री, आपला निळा पुरुष, हा नाही, हा कृष्ण किंवा राम असा नवरा चालेल का तुम्हाला खरंच निळ्या रंगाचा? हा बघा बरं, तुम्हाला काळा नवरा चालतो, काही बिघडत नाही. अत्यंत गोरी स्त्री काळ्यावर पुरुषावर प्रेम करू शकते, आणि उलटही होऊ शकतं. प्रेम आहे ते, पण निळा पुरुष मला जेव्हा कळालं कृष्ण निळा आहे आणि त्याच्यावर भाळतात बायका म्हटल्यावर जरा चकितच झालो. आणि नाटक होतं, नाटकामध्ये तो निळा शंकर किंवा निळा कृष्ण रंगवावा लागतो. आणि हे चित्रपट निर्माते आहेत त्यांना माहिती निळा रंग कसा भयानक दिसतो, पण तरीही श्रीरंग आणि श्रीकृष्ण नावच ती आहेत ना, त्यांनी ती इतकी रंग दाखवले. त्यांनी श्रीरंगाने, मूळ श्रीरंगाने रंग दाखवले, आणि आपल्या श्रीरंगानेही एक वेगळा रंग दाखवला. ही कविता सुटू नये. आणि हा म्हणजे दिलीपने येताना सांगितला, आपला कम्फर्ट लेवल इतका उच्च दर्जाचा आहे सगळ्यांचाच, की आपण काहीही बोलतो, आणि काही बोलतो, आणि काही ऐकतो, आणि आपण ज्याचं ऐकतो त्याच्याकडे अतिशय सहानुभूतीनेही पाहतो. असंही नाही त्याच्याकडे फार रागाने पाहतो असं नाही. आणि एकदा तर मी कुठून तर आलेलं टाकलंही होतं आम्हाला बारवाई, काय नवरा बायकोंची कितीही भांडणं झाली, रागवारागवी झाली, ते रागारागात का विना 2-3 पोरं होतातच. त्यामुळे फार काय रागवू नये एकमेकांवर, असंही घडतं. हे श्रीरंगने हे फार छान लिहिलेलं आहे. हे या कवितेत ह्याच्यात नाहीये दिलीप, पुन्हा जेव्हा येईल ना ती कविता यायला हवी असं मला वाटतं. आता हे काय झालंय खरं म्हणजे, स्त्रीनं जर म्हटलं असतं कुठल्या तर ते जास्त बरं झालं असतं. कारण नाही काय झालंय, मी पुरुष असल्यामुळे माझ्या व्यक्तिगत भावना त्यात जाऊ नये समजावून घेतो. तुमचा आमच्याशी आभारी आहे. एक तरी माणूस भेटला की जो मला समजावून घेणारा आहे. सगळे एकही व्यक्ती असेल ज्यानं प्राध्यापकाला सहन केलं नाही. झोपून काय ना. बरोबर. मग आता बघू आता काय. संजीव कोलटकरांनी श्रीरंगचा मस्त फोटो टाकलाय, आणि लावण्यवती असं ते कवितेचं नाव आहे. आणि कृपया शेवटपर्यंत वाचून मत बनवा असं सांगितलेलं आहे. आता तुम्ही शेवटपर्यंत ऐकून मत बनवा. बाय द वे, हे तुला मी कधी सांगितलं का की तुझी तुकतुकी एकही सुरकुती नसलेली त्वचा आवडतेच मला, आणि तुझी ती गुलाबी, गोरी, निमगोरी, सावळी कांती ही दिल खेचत एकदम, आणि तुझे ते लाल सुटूक पातळ धनुष्याकृती मधीर ओठ जीवाची अक्षरशः घालमेल करतात. आणि तुझे मादक उठावदार मखमली कडक घुमटाकार वक्ष, शिवाय तुझे घाटदार
पृथुल टणक नितंब श्वास घशातच अडकतात, गरम तानशिलांसहित आणि हातांना बोटांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून देतात. अर्थात नितळ पोट, कमनीय कंबर, भरगच्च मांड्या, टचटचीत पोटऱ्या, घोटी दंड, मांसल पाठ, रेखीव मान, लुसलुशीत कानशिले, गोबरे गाल, पाणीदार डोळे आणि इतर बरंच काय. ही सर्व आयुधं नामोहरम करत राहतात. बघताक्षणी शस्त्रसज्ज हल्ला असतो तुझा आणि त्याचे सुनिश्चित परिणाम माझ्या कणाकणांवर, अणुरेणूंवर, चाळवा चाळव, उद्दीपन, उत्तेजना, लिंगापासून मेंदूपर्यंत बेचिराख मुलूक, देहभर दग्ध होऊ, वासलेला आहा, टपकती लाळ, डोळ्यावर धुंदी, तृषार्थ ओठ, सजीव गात्र आणि मदहोश मेंदू कामाग्नीच्या तांडवासकट. एकदा, दोनदा, 5दा, 6दा. तोच नजरबंदीचा हमखास यशस्वी प्रयोग, त्याच बेधुंद नशेसहित, तेच तारीफीचे 7 मजले, तीच लाळ घोटेपणाची कमाल अमर्यादा, तेच वासनांध शब्दांचे इमले, तोच कामज्वराचा अत्युच्च आविष्कार. शेवटी कडे लोट हस्तमैथुनात 6:30 मिनिटाला. बाय द वे, त्या कल्लोळात हे तुला सांगायचं राहूनच गेलं की 7 मिनिटात स्खलून मोकळा झाल्यावर मग दृष्टी निवळते, मेंदू जागा होतो आणि तू दिसू लागतेस. तुझ्या तुकतुकीत त्वचेपेक्षा मेंदूवरच्या सुरकुत्या अधिक लोभसवाण्या हे कळतं. लाल चुटूक ओठांपेक्षा तुझे रक्ताळलेले हृदय सुंदर दिसतं, करुणेत लथपथ आणि हाळी मांसी रुजलेली. तुझं मार्दव, तुझी ममता, तुझं रसरशीत स्त्रीत्व, तुझं मानवत्व खिळवून टाकतं, अचंबित करतं, आकर्षित करतं. हरवून टाकतात निखालस तुझी बुद्धिमत्ता, तुझं आकलन, तुझे अनुभव, तुझी स्वप्ने, तुझी प्रतिभा, तुझा विवेक, तुझं तू असणं. आणि मी तुझ्या या अलौकिक सौंदर्यानं दिपून जातो. पुरता जायबंदी, चारी मुंड्या चित, तुझा बंदी, मी शरण येतो. आजन्म कारावास हसत मुखाने स्वीकारतो. रंग, वर्ण, त्वचा, केस, ओठ, डोळे, हात, पाय, कान, नाक, वृक्ष, पोटी नितंब योनी, मांड्या, बोटे, नखे, पापण्या, या पलीकडचा तुझा मेंदू आणि तुझं हृदय नितांत सुंदर आहे, अवर्णनीय, अनुपमेय, अतुलनीय. हे मी तुला सांगितलं होतं का ग? नसेलच. मी जन्मजात पुरुष. वरून खाली आलाय, त्या कट्ट्यावर बसलाय, पाहतोय, ऐकतोय, बोलतोय आणि लांबून सगळे अनुभवतोय. आणि त्याच्या कवितेतून जे आलेलं आहे की मी जन्मलो उगवलो कोल्हापुरात, माझी राख इथं झाली, तो त्यावेळी माझ्याकडे पाहत होता. कारण माझा जन्म कोल्हापूरचा, मी जन्मलो उगवलो फुगवलो आणि मीही अशाच अनामोडीनं पुण्यात आलो. आणि तुमच्या ह्या ऋणानुबंधातून, ह्या शब्दबंधातून आज एका मित्रासाठी मैत्र जागवत हा जो तुम्ही सोहळा राबवताय हा अविस्मरणीय आहे. एवढ्यासाठी कारण मैत्रीचे बंध ह्या रहाटगाडग्यात, ह्या अलौकिक पण ह्या फायद्या तोट्याच्या, ह्या जगराहाटीच्या, ह्या एकंदरीत गदारोळात जे काही माणुसकी आणि नात्यांची जी गळचेपी होताना, पण त्याच वेळी एक इतक्या हृदय पद्धतीनं हा परत एकदा सोहळा वेगळ्या पद्धतीने इथं जगवताना पाहून मला माझा कोल्हापूरचा मित्र, ज्याला मी आयुष्यात कधीच भेटलो नाही, पण आज वेगळ्या पद्धतीने पाहून भेटलो केलो, तर समारोपाच्या वेळी मला त्याचं मैत्र जे तुम्ही मित्रांनी इतक्या सजलतेनं, इतक्या सहृदयतेनं, इतक्या सर्जनशीलतेनं जागवलेलं आहे, ते कधी काळी एकदा कविता मला पाठ होती, पण त्या कवितेच्या माध्यमातून माझ्या भावना आणि हे आज तुम्ही जो जागवला आहे तो सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याचं नाव आहे आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं.
आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. दिसत नाही फूल तरी वास येतो. तुम्ही म्हणाल भास होतो. भास नव्हे अगदी खरा गालावर श्वास येतो. मनातल्या फांदीवर कोणी पाखरू येऊन बसतं. आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. किलबिल करीत जाग्या होतात त्याच्या सगळ्या हालचाली. कधी शब्द कर तर कधी शब्दा वाचून त्याची बोली. धुपासारखी भरून टाकते सारी खोली. आपण आपलं काही बाई करीत असतो. आपण आपलं काही बाई करीत असतो. सगळ्यांसाठी हे करीत ते करीत वेळ आपला भरीत असतो. जरा थांबा, जरा थांबा, आठवून पहा. एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो. खरं तर आजूबाजूला कुणीच नसतो. हसता हसता कोण आपलं डोळं पुसतं. आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. संध्याकाळच्या गोड सावल्या रात्र होते खिन्न काळी. संध्याकाळच्या गोड सावल्या रात्र होते खिन्न काळी. पाखरं गाणी मिटून घेतात मुकी होते रानजाळी. घराच्या पायरीवर कोण तेव्हा एकटं बसतं. आपलं माणूस आपल्यापेक्षा दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कोणाचा. खिडकीतून दिसणारा निळा तुकडा कोणाचा. फांदी मागे चंद्र आहे हसरा मुखडा कोणाचा. एकांतात उगवणारा एक तारा कोणाचा. निरोप घेऊन येणारा ओला वारा कोणाचा. डोळं मिटून घेतल्यावर आपणाला कोण दिसतं. आपलं माणूस कितीही दूर असलं तरी आपल्या अगदी जवळ असतं. आपल्या अगदी जवळ असतं. धन्यवाद.